प्रभु ने हमको एक अच्छा अवसर दिया है, उसके लिए धन्यवाद। आज का वचन का मनन के लिए हम लोग इब्रानियों का पुस्तक अध्याय 9 उसका 16 और 17 पढ़ेंगे। क्योंकि जहाँ वाचा बांधी गई है, वाचा बांधने वाले की मृत्यु का समझ लेना भी अवश्य है, क्योंकि ऐसी वाचा मरने तक पक्की होती है, और जब तक वाचा बांधने वाला जीवित रहता है तब तक वाचा काम की नहीं होती। ഇവിടെ നമ്മൾ ചില പ്രത്യേക പദങ്ങൾ വായിച്ചു. ഒരു നിയമകർത്താവിന്റെ മരണം എന്നൊക്കെ നമ്മൾ വായിച്ചു. लोग यहाँ पर कुछ शब्दों को हम देखते हैं। एक है वाचा और वाचा करता और वाचा करने वाले का मृत्यु। ഇവിടെ നിയമം എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് ന്യായപ്രമാണം പോലെയുള്ള നിയമത്തെ കുറിച്ചല്ല അവിടെ പറയുന്നത്. यहाँ पर जब वाचा करके बोलते समय में जो व्यवस्था का रीति या नियम के अनुसार का जो व्यवस्था के संबंधित है वो अर्थ में नहीं है। ഇവിടെ ഒരാൾ മരിക്കുന്നതിന് മുൻപ് ഒരു വിൽപത്രം അല്ലെങ്കിൽ മരണപത്രം എഴുതി വെക്കും. हम लोग देखते हैं कि जब एक व्यक्ति मरते समय में मरने के पहले वो क्या करता है? मृत्यु पत्र, यानी कि मेरा सारा संपत्ति या धन किसी और के ऊपर जाएगा बोलकर वो अपना एक पत्र लिख के रखता है, मृत्यु पत्र। താൻ ജീവിച്ചിരിക്കുന്ന കാലം, यानी जब तक, और ये व्यक्ति जब तक जिंदा रहता है, തന്റെ ധനം, उनका सारा धन, തനിക്കുള്ളത് എന്തുണ്ടോ, उनके पास जो भी कमाई है അത് ആർക്കൊക്കെ ലഭിക്കണം, वो धन का बंटवारा कितने कितने लोगों को कितना कितना मिलना चाहिए, അത് രേഖാമൂലം എഴുതി उसका एक रेखा बनाकर അത് കോടതിയിൽ സമർപ്പിക്കും. वो क्या करेगा? उसको कोर्ट में समर्पण करेगा। എന്നാൽ ആ എഴുതി വെച്ചത് മരിച്ചതിന് ശേഷം മാത്രമേ പ്രാബല്യത്തിൽ വരുന്നുള്ളൂ. परंतु वो जो पत्र, जो प्रमाण जो लिखा गया है, वो व्यक्ति जिसने लिखा गया है, जब तक वो मरने के बाद ही वो पेपर को एक शक्ति रहता है, उसमें सामर्थ्य, तो ही वो उसका फायदा है। ഇത് തന്നെയാണ് നമ്മൾ ഗലാത്യ ലേഖനം 3 അധ്യായം 15 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്. गलातियों का पुस्तक 3 का 15 पढ़ते समय में यही बात को हम देखते हैं। पढ़ना 3:15। भाइयों, मैं मनुष्य की रीति पर कहता हूँ, मनुष्य की वाचा भी जो पक्की हो जाती है, तो न कोई उसे टालता है और न उसे कुछ बढ़ाता है। അപ്പോൾ ആ നിയമം ഉറപ്പ് വരുന്നത്, നിയമം പ്രാബല്യത്തിൽ വരുന്നത് ആ മധ്യസ്ഥൻ അല്ലെങ്കിൽ ആ നിയമകർത്താവ് മരിച്ചതിന് ശേഷമാണ്. तो वो जो नियम जो बना गया, जो वाचा जो बनाया जाता है, वो पक्का कब होता है? वो बनाने वाला व्यक्ति का जब मृत्यु होता है। तो മരിച്ചു കഴിഞ്ഞതിന് ശേഷം मरने के बाद ആർക്ക് എന്തൊക്കെ വേണം എന്നുള്ള കാര്യത്തിൽ യാതൊരു മാറ്റവും വരുത്താൻ പറ്റുന്നില്ല. मर जाने के बाद वो जायदाद का जो संपत्ति है, वो धन है, कितने लोगों को कितना मिलना चाहिए करके उसमें कोई भी फिर चेंजेस या बदलावट नहीं होगा। वो जैसा लिखा है वैसे ही रहेगा। നമ്മൾ കിട്ടിയിരിക്കുന്ന എല്ലാ അനുഗ്രഹങ്ങളും ഈ ഒരു അടിസ്ഥാനത്തിലാണ്. हमें मिला हुआ जो भी आशीष है या सब प्रकार का आशीष जो हमको मिला है, इसी आधार पर हमें मिल रहा है। അതാണ് ദൈവത്തിന്റെ കൃപ. दूसरी को कहते हैं प्रभु का अनुग्रह। നമ്മുടെ യേശു കർത്താവ് ജീവിച്ചിരുന്നപ്പോൾ जब हमारे प्रभु यीशु मसीह जिंदा था, കർത്താവ് എന്തൊക്കെയാ പറഞ്ഞത്? प्रभु ने क्या क्या कहा? എന്റെ സമാധാനം നിങ്ങൾക്ക്, मेरा शांति मैं तुमको दूंगा, എന്റെ സന്തോഷം നിങ്ങൾക്കുണ്ട്, मेरा आनंद आप लोग के पास है, എനിക്ക് എന്തൊക്കെയുണ്ട്, എന്റെ ജീവൻ നിങ്ങൾക്കുണ്ട്. मेरा जो भी कुछ है वो आप लोग का है, मतलब मेरा जीवन भी आपका है। അത് ജീവിച്ചിരുന്നപ്പോൾ പറഞ്ഞതാണ്. वो प्रभु जब जिंदा था तब प्रभु ने कहा। ആ പറഞ്ഞ രേഖകളെല്ലാം तो ये बोले हुए जो भी रेखाएं हैं या बोली हुई बातें हैं, ദൈവകോടതിയിൽ വെച്ചു. वो उस बात का रेखा को यीशु मसीह ने परमेश्वर का कोर्ट में उसको समर्पण किया, दे दिया। ആള് മരിച്ചതിന് ശേഷം जब यीशु मर गया, കോടതിയിൽ നിന്ന് ഒരു അഡ്വക്കേറ്റ് വരികയാണ്. तब परमेश्वर का कोर्ट से एक वकील आया हमारे पास। കണ്ടോ, നിന്റെ പേരിൽ ഇന്ന കാര്യങ്ങളുണ്ട്. देखो तेरे नाम से प्रभु ने जो कहा था, ये सब बातें लिख के तो संपत्ति दिया गया है। അത് ആരാണ് ഈ അഡ്വക്കേറ്റ്? वकील कौन है? पवित्र പരിശുദ്ധാത്മാ. यीशु मसीह के बारे में बताने के लिए पवित्र आत्मा को भेजा गया, वो है वकील। ആത്മാവ് നമ്മളോട് പറയുകയാണ്, तो पवित्र आत्मा भी हमसे कहता है, യേശു ക്രിസ്തുവിന്റെ മരണപത്രികയിൽ നിന്റെ പേരുണ്ട്. यीशु मसीह का मृत्यु का इस पत्र में जो प्रमाण उसमें लिखा, तुझे संपत्ति क्या क्या है, उसमें तेरा नाम भी है। അവൻ മരിക്കുന്നതിന് മുമ്പ് പറഞ്ഞു, उन्होंने मरने से पहले ऐसे कहा, എന്റെ ജീവൻ ആ ക്രിസ്തുവിന്റെ ജീവൻ എനിക്ക് തരണം എന്ന് ആ പത്രത്തിൽ ഉള്ളത് കൊണ്ട് ആത്മാവിനോട് പറയുകയാണ്, നീ വീണ്ടും ജനിക്കണം. मरने से पहले यीशु ने कहा था, मेरा जीवन
जिसके वजह से लोगों के अंदर नया जन्म का होगा, उद्धार का कारण होगा, वो उद्धार तुझे मिलने के लिए ये यीशु ने पहले ही तेरा नाम उस प्रमाण में लिखकर रखा है। क्योंकि तेरा नाम लिखा गया था, इसलिए मैं तेरे पास आया हूं नया जन्म देने के लिए। നമ്മുടെ വീണ്ടും ജനനമോ അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ കർത്താവിലേക്ക് വന്നത് ഒരു യാദൃച്ഛിക സംഭവമല്ല. इसलिए प्रियो, हमारा नया जन्म होना, हमारा उद्धार होना, ये कोई इत्तेफाक से अचानक हो गया, अरे मैं बहुत भक्ति किया इसलिए नया जन्म हुआ, ऐसा नहीं समझना। ഒരാളുടെ മരണപത്രികയിൽ ഉള്ള കാര്യങ്ങളാണ് ഇന്ന് നമുക്ക് ലഭിച്ചിരിക്കുന്നത്. बल्कि एक व्यक्ति का मृत्यु का पत्र में इस संबंध के विषय में लिखा गया था, वो प्रमाण पूरा करने के लिए ऐसा हुआ, इसके लिए हम लोग उद्धार पाए हैं। അപ്പോൾ സുവിശേഷം എന്ന് പറഞ്ഞാൽ इसलिए सुसमाचार मतलब നമ്മളെ എങ്ങനെങ്കിലും സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുക എന്നുള്ളത് മാത്രമല്ല, कैसा भी धक्का मुक्की मार के स्वर्ग में पहुंच जाए वो उतना नहीं है। നമുക്കവിടെ എഫെസ്യ ലേഖനം 3-ാം അധ്യായം അതിന്റെ 6 മുതൽ 9 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ एफेसियों का पुस्तक 3रा अध्याय उसका 6 से 9 जब हम पढ़ते हैं, अर्थात यह कि मसीह यीशु में सुसमाचार के द्वारा अन्य जातीय लोग विरास में साझी और एक ही देह के और प्रतिज्ञा के भागी है। मैं परमेश्वर के अनुग्रह से उस दान के अनुसार जो उसके सामर्थ्य के प्रभाव के अनुसार मुझे दिया गया, उस सुसमाचार का सेवक बना। അതിന്റെ 9-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നത് 9वीं पढ़ना। हाँ, और सब पर यह बात प्रकाशित करूं कि उस भेद का प्रबंध क्या है जो सबके सृजनहार परमेश्वर में आदि से गुप्त था। ക്രിസ്തുവിന്റെ അപ്രമേയ ധനം. उसका 8 में मसीह का अगम्य धन करके, अगम्य धन। അപ്പൊ സുവിശേഷം എന്താണ്? सुसमाचार क्या है? ഒരു വ്യക്തിയാണ്, वो एक व्यक्ति है ആ വ്യക്തിയുടെ ധനത്തെ കുറിച്ച് പറയുക. और उस व्यक्ति में उनके पास जो अगम्य धन है वो क्या क्या है उसका प्रमाण लिख के दिया है सुसमाचार में। അപ്പോൾ എന്താണ് ഈ അപ്രമേയ ധനം? तो अगम्य धन क्या है? നമ്മൾ ഈ ധനത്തിന്റെ വിഷയത്തിൽ വരുമ്പോഴാണ് നമ്മൾ ആകപ്പാടെ അല്ലെ हम लोग धन के विषय में आते समय में बहुत प्रयास होता है, നമുക്ക് നിരാശയും ദുഃഖവും ഉണ്ടാകുന്നത്. निराश और तकलीफ आता है, അല്ലെങ്കിൽ ധനത്തിന്റെ കാര്യം വരുമ്പോഴാണ് നമുക്ക് സന്തോഷം ഉണ്ടാകുന്നത്. या धन का ज्यादा हो गया बोला तो कुछ लोगों को खुशी मिलता है। അപ്പോൾ ക്രിസ്തുവിന്റെ അപ്രമേയ ധനം परंतु मसीह का ये अगम्य धन അതെന്തൊക്കെയാണോ वो क्या क्या है, അതിൽ നമ്മൾ ഭാഗികളായി തീരണം. उसमें हम लोग भी सहभागी होना चाहिए, उसमें हमारा भी हिस्सा है। जो प्रभु ने बोला है वो भाग हमें भी होना चाहिए। അപ്പൊ അത് നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനം 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 6-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. एफेसियों 1 का 6 में हम इस रीति से पढ़ते हैं, कि उसके अनुसार की महिमा की स्तुति हो जिसे उसने हमें उस प्रिय में सेत में दिया। കൃപാ മഹത്വം എന്നൊരു വാക്യം കണ്ടോ? वहाँ पर अनुग्रह के धन के अनुसार। हाँ, अनुग्रह का धन के अनुसार या अनुग्रह का महिमा। ആ കൃപാ മഹത്വം. वो अंग्रेजी बाइबल में प्रेज ऑफ द ग्लोरी मतलब अनुग्रह का महिमा। അപ്പോൾ ആ കൃപ ഇപ്പോൾ നമുക്ക് കിട്ടുകയാണ്. तो अभी अनुग्रह हमको मिल रहा है ഈ കൃപ എത്രത്തോളം നമ്മൾ വർദ്ധിക്കുന്നു അതനുസരിച്ച് മഹത്വം കിട്ടും. और ये अनुग्रह हमें जितना जितना हमें बढ़ते रहेगा उसके बढ़ोतरी का आधार पर क्या क्या बढ़ेगा, महिमा भी बढ़ेगा। കൃപ ഇപ്പോൾ നമുക്ക് ലഭിച്ചിരിക്കുകയാണ്. अभी तो हमें अनुग्रह मिल गया है, അവന്റെ നിറവിൽ നിന്ന് നമുക്ക് ഏവർക്കും കൃപമേൽ उनका 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 भरपूरिता से हम सबको अनुग्रह से अनुग्रह में हम भर गए, भरपूर हो गए। ആ കൃപ എത്രത്തോളം പ്രാപിച്ചു എന്നതിനനുസരിച്ചാണ് നമ്മൾ ഇനിയും മഹത്വം അല്ലെങ്കിൽ യേശു ക്രിസ്തുവിനെ മഹത്വം പ്രാപിപ്പാനല്ലോ സുവിശേഷത്താൽ നിങ്ങളെ വിളിച്ചിരിക്കുന്നത്. परंतु ये अनुग्रह हमें जितना हम लोग बढ़ते जाता है, बढ़ोतरी होता है, उसके अनुसार है हमारा महिमा भी उस आधार पर बढ़ते रहता है। क्योंकि प्रभु का सुसमाचार हमें क्यों मिला है, उसका महिमा में हमें प्राप्त कर, उसको महिमा मिल सके इसलिए तुम्हें सुसमाचार दिया गया है। അപ്പോൾ ഇപ്പോൾ നമ്മൾ കൃപയിലാണ്. अभी हम अनुग्रह में है, കൃപയാലല്ലോ വിശ്വാസം മൂലം നമ്മള് क्योंकि अनुग्रह से तो है, विश्वास के द्वारा तुम लोग उद्धार पाए हैं। രക്ഷിക്കപ്പെടുക എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ് അർത്ഥം? उद्धार पाया मतलब क्या? ക്രിസ്തുവിന്റെ ധനം മുഴുവനും അവകാശപ്പെടുക ലഭിക്കുക എന്നുള്ളത്. नया जन्म का दूसरा पहलू या दूसरा अर्थ यह है कि मसीह में जितना भी धन है उसका तुम लोग वारिस बन जाना, उसका धन का हकदार तुम लोग बन जाना। ആ ധനത്തിന്റെ പ്രകാശനം നമുക്ക് ഇന്ന് ദൈവാത്മാവ് പ്രകാശിപ്പിക്കുമ്പോൾ അത് സന്തോഷിക്കുകയും സ്വീകരിക്കുകയും ചെയ്യുന്നതനുസരിച്ചാണ് നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്ന മഹത്വം. तो उस धन जो हमको हम लोग उसमें सहभागी है, जो धन हमारे लिए रखा है, उस धन का प्रकाश जब पवित्र आत्मा जितना हमको देते रहता है और जितना हम लोग को स्पष्टता से हमको मालूम पड़ता है कि ऐसा ऐसा धन प्रभु के द्वारा हमको मिला है करके, उस पहचान में उत्तमता में जितना हम लोग बढ़ते हैं उसके हिसाब से हमारा राज्य में महिमा रहेगा। അപ്പൊ പുതിയ നിയമം എന്താണ്? नया नियम क्या है? ഒരു മരണപത്രികയാണ്. ഒരാൾ മരിക്കുമ്പോൾ
ആ മരണത്തിന് മുമ്പ് പറഞ്ഞ കാര്യങ്ങൾ സൗജന്യമായി അതിൽ പറയുന്ന ആൾക്കാർക്ക് ലഭിക്കുന്നതാണ് ഈ പുതിയ നിയമം. नया नियम का मतलब ही क्या है कि एक व्यक्ति जब जिंदा रहते समय में उन्होंने एक मृत्यु पत्र लिखा, उस पत्र में लोगों का नाम लिखकर इनको ऐसा ऐसा धन मिलना चाहिए करके ऐसा बातें प्रमाण लिखकर वो मर गया। वो बातें हमको मिलना, जिन लोगों को मिल गया है उन्हीं को नया नियम मिला है करके कहते हैं। ആദ്യത്തെ നിയമം എന്താണ്? पुराना नियम क्या था या प्रथम नियम क्या था? പാപം ചെയ്തതേക്ക് മരിക്കും. जो प्राण पाप करेगा वो उसका मृत्यु का मजदूरी देना पड़ेगा। അതും കർത്താവ് ചെയ്തു. അതാണ് നമ്മൾ 15-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്. वो मजदूरी भी प्रभु ने क्या किया? पूरा कर दिया। जो हम लोग इब्रानियों 9:15 में हम पढ़ते हैं। ആദ്യ നിയമത്തിന്റെ കുരുക്കിൽ പെട്ടുകിടക്കുന്ന നമ്മളെ രക്ഷിക്കാൻ हम लोग जो नए पुराने नियम के या प्रथम नियम के फंदा जो हमारे ऊपर था कि पाप का मजदूरी मृत्यु है, उससे बचाने वो जो हम फंसे हुए थे, അതിനെ ഒരു മരണം അനുഭവിച്ചിട്ട് उस फंदे में बचने के लिए प्रभु ने एक मृत्यु सहा। അപ്പൊ ആ മരണത്തിന്റെ രണ്ട് അർത്ഥം എന്താണ്? उस मृत्यु का दो पहलू क्या है, दो अर्थ क्या है? ആദ്യ നിയമത്തിൽ നിന്ന് രക്ഷിക്കുക. सबसे पहला जो प्रथम नियम में फंसे हुए हैं, जो परमेश्वर का नियम जो कहता है कि सारा मनुष्य पापी है, उसको बचना हो तो पूरा करना पड़ेगा, नहीं तो मजदूरी देना पड़ेगा, उससे बचने के लिए। രണ്ടാമത് और दूसरा है ഈ നിയമകർത്താവിന്റെ മരണ നിമിത്തം മരണപത്രികയിൽ എഴുതിയിരിക്കുന്നതെല്ലാം നമുക്ക് സൗജന്യമായി ലഭിക്കും. हमें जिसने प्रथम नियम से मरकर उन्होंने जो धन कमाया, उसके पास उसका धन था, उस धन को बाकी लोगों को मिल जाए, या प्रथम नियम से बचकर जो नए नियम पर विश्वास करेगा उनको क्या क्या प्रतिफल मिलना चाहिए, क्या क्या धन मिलना चाहिए, उसका प्रमाण पत्र के द्वारा हमको वो मिल रहा है। ये है प्रभु यीशु मसीह का मृत्यु का दूसरा पहलू। അപ്പോൾ നമുക്ക് പാപക്ഷമ ലഭിച്ചു. तो जिसके वजह से हमको पाप का क्षमा मिला, നമുക്ക് നിത്യജീവൻ കിട്ടി, हमें अनंत काल का जीवन मिला, നമുക്ക് പുത്രത്വം കിട്ടി, हमें लेपाल का पुत्रत्व मिला, നമ്മുടെ പേര് സ്വർഗത്തിൽ എഴുതി, हमारा नाम स्वर्ग में लिखा गया है। ഇതെല്ലാം അനുഭവം, ഇതെല്ലാം നമുക്ക് എങ്ങനെ ലഭിച്ചു? ये सब कैसा मिला? എങ്ങനെ ലഭിച്ചു? ये सब हमको कैसे मिला? ആ, प्रभु यीशु मसीह के मृत्यु के वजह से जो उन्होंने प्रमाण लिखा था, उसके वजह से आज हमको उपलब्ध है। ഇത് പരിശുദ്ധാത്മാവ് इसकी वजह से पवित्र आत्मा, ഈ ക്രിസ്തുവിന്റെ അപ്രമേയ ധനം मसीह का ये अगम्य धन, അല്ലെങ്കിൽ ഈ പാപക്ഷമ തൊട്ട് നമുക്ക് തേജസ്കരണം വരെയുള്ള ആ അനന്തമായ ധനത്തിന്റെ പ്രകാശം നമ്മുടെ ഉള്ളിൽ എത്തിച്ച് അത് പ്രകാശിപ്പിക്കാനായിട്ടാണ് നമുക്ക് ദൈവം കൃപ തന്നിരിക്കുന്നത്. तो इसके लिए ये अगम्य धन में क्या क्या बातें हैं, पाप का क्षमा से लेकर हमें एक दिन जो महिमा मिलेगा, जिसमें हम लोग महिमा से महिमा में प्रवेश करेंगे, ये सब बातों का प्रकाश, ये सब बातों का समझ पवित्र आत्मा के द्वारा हमको समझाकर बताकर देना और उस विषय में बढ़ोतरी पाना। എന്നാൽ ഇത് നമ്മളിൽ പ്രകാശിക്കാതിരിക്കാൻ परंतु ये सब बातें हमारे अंदर प्रकाशित ना होए, ശത്രു പ്രവർത്തിക്കും. उसके लिए शैतान हमारे आंखों को अंधा करने देखता है या हमें उलझाने देखता है। അതാണ് കർത്താവിന്റെ ദാസൻ കഴിഞ്ഞ ദിവസങ്ങൾ വാർഫെയർ അല്ലെങ്കിൽ ഒരു ആത്മീയ യുദ്ധം നമുക്കുണ്ട്. नए दिनों में इसलिए आप यही विषय में आप लोग सुनते आ रहे हैं कि हम लोग एक आत्मिक युद्ध में है। അപ്പൊ നമ്മള് 2 തീമോഥെയോസ് അതിന്റെ 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 10-ാം വാക്യത്തിൽ दूसरा तिमोथी 2:10 में हम पढ़ते हैं, ഈ ക്രിസ്തുയേശുവിന്റെ രക്ഷ, प्रभु यीशु मसीह का ये हमें मिला हुआ ये उद्धार, ഈ രക്ഷ എന്ന് പറയുമ്പോൾ അതൊരു പാക്കേജ് ആണ്. ये उद्धार बोला तो ये एक बहुत बड़ा पैकेज के रूप में हमको दिया गया है। രക്ഷ അല്ലെങ്കിൽ സുവിശേഷം എന്താണ്? ക്രിസ്തുവിന്റെ അപ്രമേയ ധനമാണ്. तो मतलब ये उद्धार मिला, तो ये उद्धार सुसमाचार के द्वारा हमको मिला करके बोलते समय में वो क्या है वास्तव में? जो प्रमाण पत्र में लिखा हुआ वो व्यक्ति का धन है। तो सुसमाचार क्या है? मसीह का अगम्य धन हमको मिल जाना, वो है सच्चा सुसमाचार, उसी को उद्धार कहते हैं। അത് സെലക്ടഡ് പേഴ്സൺ. और वो सिर्फ चुने हुए लोगों को, അതാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. वहां पर हम पढ़ते हैं, इस कारण मैं चुने हुए लोगों के लिए हाँ चुने हुए लोगों के लिए, सब कुछ कहता हूँ हाँ कि वे भी उस उद्धार को हाँ। जो मसीह यीशु में है अनंत महिमा के साथ पाए। आमेन। ഈ ക്രിസ്തു മരിക്കുന്നതിന് മുൻപ് प्रभु यीशु मसीह मरने से पहले എന്റെ പിതാവ് ആരെയൊക്കെ എനിക്ക് തന്നോ, मेरे पिता ने जिन जिन लोगों को संसार से यीशु मसीह को सौंपा, നമ്മൾ അതാണ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 17-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത്. यूहन्ना 17 में हम पढ़ते हैं, എന്റെ പിതാവ് എനിക്ക് തന്നവർക്കെല്ലാം ഞാൻ നിത്യജീവൻ കൊടുക്കും. मेरे पिता ने जितने जितने लोगों को संसार से मुझे दिया, उन सभी लोगों को मैंने अनंत काल का जीवन दिया। എന്റെ പിതാവ് എന്റെ അടുക്കൽ അയക്കുന്ന ആരെയും ഞാൻ അനാഥനായി വിടുന്നു और मेरे पिता ने जितने जितने लोगों को मुझे दिया, उनको कभी मैं अनाथ नहीं छोड़ूंगा। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या?
ഞാൻ അവനെ ധനവാനാക്കും. मैं उनको धनवान बनाऊंगा. ആരുടെ ധനം കൊണ്ട്? इसका धन से, ഈ അപ്രമേയ ധനം. ये अगम्य धन के द्वारा. അത് വിശ്വാസ ഹൃദയത്തിലേക്കൊന്ന് എത്തണമെങ്കിൽ, परंतु ये विश्वास का हृदय में, एक विश्वास के रूप में उनका हृदय में अगर पहुंचना है तो ഇവിടെ ദൈവദാസന്മാര് അതിന്റെ പിന്നിൽ കരയുകയും പ്രാർത്ഥിക്കുകയും വേദനിക്കുകയും വളരെ കഷ്ടപ്പെടുകയും വേണം. അതാണ് പൗലോസ് ഇവിടെ പറയുന്നത്. उसके विषय में प्रभु के दासों ने बहुत से कष्ट सहा, दुख सहा और बहुत वेदना से वो लोग गया करके, जिसकी वजह से पौलुस वहां पर कहता है ഈ അപ്രമേയ ധനം ये अगम्य धन നിത്യ തേജസ്സോടെ एक अनंत काल का महिमा में തിരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ടവർ കിട്ടേണ്ടതിന് चुने हुए लोगों को मिल जाने के लिए പൗലോസ് എന്ത് ചെയ്യുന്നു? पौलुस क्या कहता है? मैं यत्न करता हूँ या सह रहा हूँ, सब कुछ सहता हूँ. यस, അതെ, ഈ നിലയിൽ അദ്ദേഹം അധ്വാനിക്കുകയാണ്. तो वो इस विषय में वो परिश्रम कर रहा है. അദ്ദേഹത്തിന് കിട്ടിയോ? उनको मिला गया, പൗലോസിന് കിട്ടിയോ? पौलुस को मिला गया. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन. ഇനി തന്റെ ആഗ്രഹം എന്താണ്? तो अभी पौलुस को मिल गया, अभी उसका आग्रह क्या है? ഈ ധനത്തിന് ഒരു പ്രത്യേകതയുണ്ട്. ये धन का खासियत है. നമ്മുടെ ലോകത്തിന്റെ ധനം എന്ന് പറയുമ്പോൾ എനിക്ക് കിട്ടുന്നത് മറ്റൊരാൾ കിട്ടരുത് എന്നാണ് ആഗ്രഹിക്കുന്നത്. संसार का धन का अवस्था क्या है? वो एक खास प्रकार का एक लालच है. बोला वो धन का खासियत क्या है? मुझे मिल गया लेकिन और किसी को मिलना नहीं चाहिए. ഞാൻ ധനവാനാകുന്നത് പോലെ ആ വ്യക്തി ആകരുത്. मैं जितना धनवान हूँ ऐसा मेरा पड़ोसी या बाजू वाला ऐसा धनवान नहीं होना चाहिए, उसके पास इतना पैसा नहीं होना चाहिए. എന്നാൽ യേശുക്രിസ്തു അങ്ങനല്ല. लेकिन यीशु मसीह ऐसा नहीं सोचता. ഈ ധനം മുഴുവനും ക്രിസ്തുവിന്റെയാണ്. ये पूरा धन प्रभु यीशु मसीह का है. എല്ലാവരും എന്നെ പോലെ ധനവാന്മാരാണ്. और प्रभु क्या चाहता है कि सब लोग मेरे समान धनवान बन जाए. ഓ പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ആമേൻ. എത്ര നല്ല ഹൃദയം അല്ലേ? कितना बड़ा मन है प्रभु का. ഇതല്ല യേശുവിന്റെ മനസ്സ് നമുക്ക് വേണമെന്ന് പറയുന്നത്. इसलिए हम लोग वचन में लिखा है कि तुम्हें प्रभु का मन होना जरूरी है. നമ്മൾ അധ്വാനിക്കുകയാണ്. हम लोग यहाँ पर परिश्रम कर रहे हैं. എന്തിനാണ്? किस बात के लिए? ഞാൻ മാത്രമല്ല, कि केवल मैं अकेला नहीं, നമ്മളെല്ലാവരും हम सब लोग साथ में ആ ദിവസം उस दिन में ദൈവത്തിന്റെ പുകഴ്ചയാകേണ്ടതിന് जो हम लोग परमेश्वर का आदर और सम्मान हो जाने के लिए ഈ കൃപയെ വ്യർത്ഥമാക്കരുത്. ये अनुग्रह को हम लोग व्यर्थ नहीं करेंगे. കാരണം കൃപാധനം എന്ന് പറയുമ്പോൾ കൃപ തരുന്നത് എന്തിനാണ്? ഈ ധനം സമ്പാദിക്കാനാണ്. क्योंकि ये अनुग्रह धन है. मतलब क्या है? अनुग्रह हमको क्यों दिया जा रहा है? ताकि ये धन को हम प्राप्त कर सके. എന്നാൽ ഇത് നമുക്ക് പ്രാപിക്കരുത്, അല്ലെങ്കിൽ ഈ ധനം परंतु ये धन हमको नहीं मिलने के लिए, മുഴുവൻ മഹത്വത്തോടെ ലഭിക്കരുത്. मतलब पूरा महिमा का जो धन, जो असीम धन है, वो पूर्ण रीति से ना मिले. അതിന് നമ്മുടെ കണ്ണുകളെ കുരുടാക്കിക്കൊണ്ട് इसके लिए हमारे आंखों को अंधा करने के लिए ഈ ലോകത്തിന് ദൈവം പ്രവർത്തിക്കുമ്പോൾ ये जगत का ईश्वर, ये जगत का प्रभु क्या करता है? हमें अंधा करके जब वो परिश्रम कर रहा है, അപ്പോൾ അതിനോടുള്ള ബന്ധത്തിലാണ് നമ്മൾ ചില കാര്യങ്ങൾ ഇന്ന് മനസ്സിലാക്കുന്നത്. इसलिए उस विषय में ऐसा एक शत्रु वो नहीं चाहता कि हमें प्रभु का अगम्य धन ना मिले. वो किस रीति से कार्य कर रहा है, उस विषय में हमें भी प्रभु का विषय में जो हमको धन मिल सके क्या क्या है करके हमें समझना जरूरी है. അതിൽ ഒറ്റ വിഷയം മാത്രമേ എടുക്കുന്നുള്ളൂ. इसलिए आज मैं केवल एक ही मुद्दा विषय ले रहा हूँ. സാത്താൻ എപ്പോഴും ഉപയോഗിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന തന്റെ തന്ത്രം, शैतान जो हमेशा अपना जो तंत्र इस्तेमाल करता है, തന്റെ ആയുധം, उनका हथियार, അത് വാസ്തവത്തിൽ അത് ഒരു വഞ്ചനാ രീതിയിൽ നമ്മളിൽ എത്തിക്കാൻ സാത്താൻ ശ്രമിക്കും. और वो हथियार इस्तेमाल करते समय में हम लोग को वो हमारे ऊपर लागू कर रही है, हमारे ऊपर इस्तेमाल करने के लिए वो धोखा देकर हमारे ऊपर इस्तेमाल करता है ताकि हम धोखा में पाकर गिर जाए. അവിടെയാണ് നമ്മുടെ സങ്കീർത്തനം 62:10 വായിക്കുന്നത്. भजन संगीता 62 का 10 में हम पढ़ते हैं. 62 का 10 भजन संगीता. अंधेर करने पर भरोसा मत रखो और लूटपाट करने पर मत फूलो. चाहे धन संपत्ति बढ़े तो भी उस पर നോക്കുക, ഇവിടെ ഭൗമികമായിട്ട് നമ്മളൊരു സമ്പത്തിനെ കുറിച്ചാണ് പറഞ്ഞത് അല്ലേ? हम लोग धन संपत्ति के बारे में हम कह रहे थे. ആ അപ്രമേയ ധനം നമ്മുടെ പേരിലുണ്ട്. देखो हमारे लिए अगम्य धन हमारे नाम से पहले लिख के तैयार करके संभाल करके रखा है. ആ ധനത്തിന്റെ ശ്രേഷ്ഠത കാണാതിരിക്കാൻ ये धन का श्रेष्ठता और कितना महान है ये असीम धन को वो ना देखने के लिए സാത്താന് തരാൻ കഴിയുന്ന ചില കാര്യങ്ങളുണ്ട്. शैतान के पास भी कुछ बातें हैं, कुछ धन है वो हम लोग को देना चाहता है. അതുകൊണ്ടാണ് ഭൗമികമായ നിലയിൽ നമുക്ക് എന്തെങ്കിലും ഉണ്ടെങ്കിൽ इसलिए यहाँ पर वचन में लिखा है शारीरिक रीति से कोई भी संपत्ति का बढ़ोतरी अगर हमारे अंदर हो रहा है तो അത് ഉണ്ടായിരിക്കുന്നത് തെറ്റില്ല. मतलब वो धन है, उसमें गलत नहीं है. പക്ഷേ അതിൽ സാത്താൻ വഞ്ചന കൊണ്ടുവരും. लेकिन इस धन में प्रभु शैतान क्या लाएगा? एक धोखा लाएगा. നമ്മുടെ മനസ്സ് അവിടെ കുരുടാക്കും. वो क्या करेगा? ये धन का धोखा क्या है कि हमारा मन उस धन को और कम, संसार का धन को कमाते रहने के लिए उसके पीछे हमारा मन को पूर्ण रीति से लगा देगा. കാരണം അതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ उसके कारण ഈ കാലഘട്ടത്തിൽ ये दुनिया इस युग में സഭ മിക്കവാറും ഒക്കെ പരാജയപ്പെട്ടിരിക്കുക. वो अधिकतर कलीसियाएं मंडलियां धन के विषय में हारा हुआ है. അതുകൊണ്ടാണ്
ലവോദിക്ക സഭ പറയുന്നത് इसलिए लवोदिका मंडली क्या कहता है? ഞാൻ ധനവാൻ. हम लोग धनी है. ഏത് ധനത്തിലാണ്? कौन सा धन में धनी है? ഈ അപ്രമേയ ധനമാണോ? ये अगम्य धन में धनी है क्या? ഈ അപ്രമേയ ധനത്തിൽ ധനികനാണെങ്കിൽ എങ്ങനെയാണ് കർത്താവ് അവനെ ദരിദ്രൻ എന്ന് പറയുന്നത്? अगर वो लोग अगम्य धन में अगर वो लोग धनवान होते तो फिर यीशु क्यों बोलता तुम लोग अभी भी दरिद्र हो, नंगे हो करके? അപ്പൊ നീ കുരുടനാണ്, प्रभु कहता है तू अंधा है, നീ तू ലജ്ജയുള്ളവനാണ്, मतलब तू निर्लज्जित हो गया, नंगा है, ദരിദ്രനാണ്. दरिद्र है. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? സാത്താൻ शैतान ने ഈ ലോകത്തിന്റെ ധനം കൊണ്ട് ये संसार का धन लेकर അവന്റെ കണ്ണുകുരുടാക്കി, ये मंडल लवोदिका मंडली का आंखों को अंधा कर दिया അവനെ വഞ്ചിച്ചു. और लवोदिका मंडली को धोखा देकर गिरा दिया. അത് ക്രിസ്തുവിന്റെ ധനമല്ല. वो मसीह का अगम्य धन नहीं है. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ഇത് നമ്മൾ അനുഭവിക്കും എന്നുള്ളതിൽ ഒരു ഗ്യാരണ്ടിയും ഇല്ല. ഇവിടെ കുറച്ച് സ്വത്തുണ്ടെങ്കിൽ प्रियो, ये इसके लिए संसार में अगर हम लोग धनवान होकर धन कमा लिया करके अगर हमने कर भी दिया तो यही धन हम लोग इसका आनंद उठाएंगे, इसका लाभ उठाएंगे, ऐसा कोई गारंटी नहीं है. നമ്മൾ സങ്കീർത്തനം 39 6 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ भजन संगीता 39 का 6 में हम पढ़ते हैं, सचमुच मनुष्य छाया सा चलता फिरता है, हाँ. सचमुच में व्यर्थ घबराते हैं, हाँ. वह धन का संचय तो करता देखो है, धन का संचय तो करता है, कमाता है, परंतु नहीं जानता कि उसे कौन लेगा. അപ്പോൾ എന്താണ്? मतलब क्या हो गया फिर? നമ്മള് അതിനുവേണ്ടി മനസ്സ് മുഴുവൻ വെക്കുന്നു. मतलब वो व्यक्ति क्या करता है? धन कमाने के लिए अपना मन पूरा लगाता है, പക്ഷെ അവൻ അനുഭവിക്കുമെന്നതിന് യാതൊരു ഗ്യാരണ്ടിയും ഇല്ല. परंतु कल यही धन जितने उसने कमाया है वही उसका पैसा उड़ाएगा या उसको वो पैसा कैसा इस्तेमाल करेगा करके उसकी कुछ गारंटी नहीं है उसका. എന്നാ ക്രിസ്തുവിന്റെ ധനം എങ്ങനെയാണ്? लेकिन मसीह का धन कैसा है? അത് നമ്മൾ അനുഭവിക്കും, ഗ്യാരണ്ടിയാണ്. वो हम लोग अनुभव करेंगे, ये पक्का गारंटी है. അതുകൊണ്ടാണ് इसलिए ഈ അപ്രമേയ ധനത്തെ കുറിച്ചുള്ള ये अगम्य धन के विषय में ദൈവാത്മാവിന് പ്രകാശം നമുക്ക് കിട്ടണം. परमेश्वर का आत्मा, जो पवित्र आत्मा का जो सच्चा प्रकटीकरण है इस विषय में, जो प्रभु सुसमाचार के द्वारा हमको जो प्रकटीकरण देना चाहता है वो सच्चा प्रकाश में होना जरूरी है. നമ്മള് പ്രോവർബ്സ് 11 അധ്യായം 4 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ नीति वचन 11 का 4 में, प्रोवर्ब्स 11:4, भोग के दिन धन से तो कुछ लाभ नहीं होता, परंतु धर्म मृत्यु से भी बचाता है. ക്രോധ ദിവസത്തിൽ അത് ഉപകരിക്കുകയില്ല. क्रोध का दिन में क्या होगा? धन हमारा कुछ भी हमें बचा भी नहीं सकता, कुछ लाभ नहीं है उससे. എന്താണ് ക്രോധദിനം? क्रोध का दिन मतलब നമ്മൾ ധനവാനായ മനുഷ്യനെ നോക്കുക, हम ലാസറിനെ. लोग धनवान और लाजरस को का घटना को अगर हम देखें तो ധനവാന്റെ ജീവിതത്തിൽ ഒരു ദൈവക്രോധമുള്ള ഒരു ദിവസം ഉണ്ടായി. धनवान के दिन में परमेश्वर का क्रोध का एक दिन आया. അവന്റെ ആദ്യം മുതലേ കോപ ദിവസം ഉണ്ടായിരുന്നു. उसने पहले से ही ये क्रोध का दिन को अंदर संभाल के रखा था, പക്ഷെ ദൈവം അവന് സമയം കൊടുത്തിട്ടും लेकिन परमेश्वर ने वो धनवान को समय दिया, അവൻ ആ ക്രോധത്തിന് രക്ഷപ്പെട്ടില്ല. परंतु उस क्रोध से वो बचने का कोशिश नहीं किया. കാരണം അവന്റെ ധനം क्योंकि उसका धन അവൻ മരിച്ചപ്പോൾ वो जब मरा तो രണ്ടാം മരണത്തിൽ നിന്ന് രക്ഷിക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല. दूसरा मृत्यु का जो भयानक अवस्था जो नरक में जाएगा तो भूमि का धन उसको लाभ नहीं हुआ, बचा नहीं पाया, ये नरक से बचाने को नहीं हो पाया. എന്നാൽ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ അപ്രമേയ ധനം लेकिन यीशु मसीह का अगम्य धन എന്താണ് ചെയ്യുന്നത്? നമ്മളെ ആദ്യം हमें सबसे पहला क्या करेगा? അതാണ് നമ്മളെ എബ്രായ ലേഖനം 9:15 വായിച്ചത്. इब्रानियों 9:15 में हम पढ़ते हैं, ഒരു മരണമുണ്ടായിട്ട് एक मृत्यु होने के वजह से ഈ രണ്ടാം മരണത്തിൽ നിന്നും हमें दूसरा मृत्यु से നമ്മളെ രക്ഷിക്കുകയാണ് ചെയ്തത്. हमें बचा लिया. അപ്പൊ ക്രിസ്തുവിന്റെ ധനം तो इसलिए यीशु मसीह का धन ആദ്യം നമുക്ക് പ്രയോജനപ്പെടുന്നത് सबसे पहला हमारे लिए क्या बात में फायदा होता है? നമുക്കിനി ഒരു ക്രോധ ദിനമില്ല. कि हमारे ऊपर क्रोध का दिन नहीं है. Praise the Lord. Amen. നമ്മൾ നമ്മൾ കോപത്തിനായിട്ടല്ല, अभी हम लोग क्रोध के लिए नहीं जी रहे हैं, പിന്നെ परंतु രക്ഷയ്ക്കായിട്ടാണ് നമ്മൾ നിർമ്മിച്ചത്. हमारे लिए सामने रखा हुआ उस उद्धार के लिए हम दौड़ रहे हैं. യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 3:14 എന്താ വായിക്കുന്നത്? യോഹന്നാൻ 36 വാക്യത്തിൽ यूहन्ना 3 का 36 में हम क्या पढ़ते हैं? അവനിൽ വിശ്വസിക്കുന്ന നിത്യജീവനുണ്ട് जो उन पर विश्वास करेगा उनके अंदर अनंत काल का जीवन है. എന്ന് പറഞ്ഞാൽ ഈ അപ്രമേയ ധനമുണ്ട്. मतलब क्या? अनंत काल का जीवन है मतलब क्या? ये अगम्य धन उसके अंदर है. എന്നാൽ വിശ്വസിക്കാത്തവനിൽ लेकिन जो कोई विश्वास नहीं करता या नहीं मानता, परमेश्वर का क्रोध उस पर रहता है. അപ്പൊ ഏത് ധനമാണ് ക്രോധ ദിവസത്തിൽ ഉപകരിക്കുന്നത്? तो कौन सा धन क्रोध का दिन काम आएगा? ഞാൻ ഒരിക്കൽ മരിക്കും. हम तो ये तो पक्का है, एक दिन सभी मनुष्य मरेंगे. ഏത് ധനം ഉണ്ടെങ്കിലാണ് എന്നെ അല്ലെങ്കിൽ രണ്ടാം മരണത്തിൽ രക്ഷിക്കുന്നത്? परंतु कौन सा धन कमाने से मुझे दूसरा मृत्यु से बचा सकता है?
Amen, amen. Praise the Lord. Amen. നമുക്കത് ഉണ്ടെങ്കിൽ നമ്മൾ प्रियो, ഭാഗ്യവാന്മാരാണ്. अगर अगम्य धन आज हमारे पास है तो हम लोग धन्य लोग हैं। രണ്ടാം മരണത്തിന് അവരുടെ മേൽ യാതൊരു നിയമവുമില്ല. जिसके जो लोग धन्य है वो धन्य लोगों के ऊपर दूसरा मृत्यु कार्य नहीं करेगा। അതാണ് നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു इसलिए हमारे प्रभु यीशु मसीह 49 സങ്കീർത്തനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. 49 भजन संहिता में हम पढ़ते हैं, അവിടെ സങ്കീർത്തനത്തിൽ അങ്ങനെയാണ് വായിക്കുന്നത്. इस रीति से हम पढ़ते हैं, മനുഷ്യന് ദൈവത്തിന്റെ വീണ്ടെടുപ്പ് വില കൊടുപ്പാൻ मनुष्य को परमेश्वर के अपना प्राण को बचाने के लिए परमेश्वर के लिए मतलब परमेश्वर को एक अपना छुटकारे का दाम मनुष्य या प्रायश्चित का दाम नहीं दे सकता। 49 6 വാക്യം 49 का 6 കാരണം ക്രോധ ദിവസത്തിൽ മനുഷ്യന് സമ്പത്ത് ഉപകരിക്കില്ല എന്ന് പറയുകയാണ്. हमने जैसा पहला पढ़ा कि क्रोध का दिन मनुष्य ने कमाया उसका संपत्ति उसको कोई लाभ नहीं होगा। क्यों? 6 पढ़ना। जो अपनी संपत्ति पर भरोसा रखते देखो, जो भूमि का संपत्ति पर भरोसा करता है और अपने धन की बहुतायत पर फूलते हैं, और अपने धन का बहुतायत पर फूलता है, എന്നാൽ परंतु क्या होगा? തന്നെ സഹോദരനെ ശവക്കുഴിയിൽ നിന്ന് രക്ഷിക്കാൻ आगे पढ़ना। उनमें से कोई अपने भाई को किसी भांति छुड़ा नहीं हाँ, देखो, उनमें से किसी भांति छुड़ा नहीं सकता। मतलब क्या कि एक मनुष्य दूसरा मनुष्य को वो नरक में जा रहा है इसलिए मैं मेरा थोड़ा पैसा देकर बचाता हूँ, ऐसा मदद कर नहीं सकता। അപ്പൊ കർത്താവായ യേശു എന്തിനാണ് വന്നത്? प्रभु यीशु क्यों आया? ദൈവത്തിന് परमेश्वर को വീണ്ടെടുപ്പ് വില കൊടുക്കാൻ. छुटकारे का दाम दे दिया। ദൈവപുത്രൻ എന്തിനാ വന്നത്? परमेश्वर का पुत्र क्यों आया? ശുശ്രൂഷ ചെയ്യിക്കുവാനല്ല, मतलब वो सेवा पाने के लिए नहीं ശുശ്രൂഷിക്കുവാനും बल्कि सेवा करने മറുവില കൊടുക്കാൻ. और बहुतों को प्रायश्चित का बलि का दाम देने के लिए आया। അപ്പൊ നമുക്ക് അപ്രമേയ ധനമില്ലേ? तो अभी हमको अगम्य वो धन जो प्रायश्चित बलि प्रभु ने दिया वो हमारे लिए अगम्य धन बना नहीं क्या? ആ ധനം എന്താണ്? वो धन क्या है? വെള്ളി പൊന്ന് മുതലായ അഴിഞ്ഞു പോകുന്ന വസ്തുക്കളല്ല. वो सोना चांदी जो नाश होने वाला वस्तुओं से नहीं प्रभु ने हमें बचाया, ക്രിസ്തു എന്ന ആ കുഞ്ഞാടിന്റെ വിലയേറിയ രക്തം लेकिन यीशु मसीह जो हमारे लिए मेमना बनकर लहू बहाया उस बहुमूल्य लहू से നമുക്ക് ദൈവത്തിന് കൊടുത്തിട്ട് हमें बचाने के लिए परमेश्वर को वो दाम दिया ദൈവ കോപത്തിൽ നിന്നും और परमेश्वर का क्रोध का दिन से നമ്മളെ വിലയ്ക്ക് വാങ്ങി. हमें मूल देकर हमें खरीद लिया। അപ്രമേയ ധനമല്ലേ? ये अगम्य धन नहीं है क्या? है। നമ്മൾ എത്രമാത്രം ആ അപ്രമേയ ധനത്തിന് ദൈവം, കാരണം ക്രിസ്തുവിന്റെ മരണപത്രികയിലുള്ള കാര്യമാണ്. इसलिए हमें प्रभु को कितना हमें प्रभु को अधिक धन्यवाद देना चाहिए क्योंकि ये सब बातें प्रभु का मरण पत्र में लिखा गया है। എന്നാൽ लेकिन ഈ നിലയിലുള്ള രക്ഷയല്ലാതെ इस रीति का उद्धार को छोड़कर യേശുവിനെ വിശ്വസിച്ചാൽ ഭൗമികം ഉണ്ടാകും. मतलब क्या तुम यीशु में विश्वास करो, एक यीशु है, उस यीशु पे विश्वास करेगा तो तुम्हारा दुनिया का धन संपत्ति बढ़ जाएगा। അങ്ങനെ ആരെങ്കിലും വിശ്വസിക്കുന്നെങ്കിൽ ऐसा अगर कोई विश्वास करेगा तो അവൻ വീഴും वो गिरा हुआ है। എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മളൊരു വാക്യം വായിക്കാം. एक वाक्य पढ़ेंगे, പ്രോവർബ്സ് 11:28. नीति वचन 11 का 28, प्रोवर्ब्स 11:28। जो अपने धन पर भरोसा रखता है हाँ। वह गिर जाता है। बस 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 എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या? നമുക്കറിയാം അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 8 അധ്യായം. प्रेरितों का कार्य 8वां अध्याय में हम जानते ശിമോൻ हैं, എന്ന് പറഞ്ഞൊരു വ്യക്തി वहां पर एक शिमोन नाम का जादूगर था। യേശുവിൽ വിശ്വസിച്ചോ? उसने यीशु पे विश्वास किया क्या? വിശ്വസിച്ചാ വായിക്കുന്നത്. वचन में लिखा है कि उसने विश्वास किया, സ്നാനപ്പെട്ടോ? बपतिस्मा लिया गया, സ്നാനപ്പെട്ടു എന്നാ പറയുന്നത്. बपतिस्मा भी लिया, സഭയുടെ അംഗമായോ? मंडली का सदस्य हुआ क्या? मतलब मंडली के साथ रहता था क्या? रहता था, പക്ഷേ തന്റെ ആശ്രയം എന്തായിരുന്നു? परंतु वो किस पर आश्रय किया? ആ രക്ഷിക്കപ്പെട്ടോ? मतलब उसने धन पर आश्रय किया, मतलब उसका नया जन्म हुआ है क्या? ഇല്ല. नहीं। അവിടെ പറയുകയാണ്, उधर कहता है, पत्रोस कहता है, നിന്റെ ധനത്തോടുകൂടെ നീ നശിച്ചു പോകും. तू तेरे धन के साथ तू भी नाश हो जाएगा। നോക്കുക എത്ര മഞ്ചരിയാണ്. देखो कितना बड़ा धोखा है ये। അതുകൊണ്ടാണ് इसीलिए वचन कहता है ഈ അപ്രമേയ ധനം ये अगम्य धन को കിട്ടിയവർക്ക് ഒരിക്കലും നശിച്ചു പോകത്തില്ല. जिसको ये अगम्य धन मिल गया वो कभी नाश हो ही नहीं सकता അവർക്ക് രണ്ടാം മരണമില്ല. क्योंकि उनके ऊपर दूसरा मृत्यु नहीं है। അവർ ഇവിടെയും നശിക്കുന്നില്ല, वो लोग इधर भी नाश नहीं होगा നിത്യത്തിൽ നശിക്കുന്നില്ല. और अनंतता में भी नाश नहीं होगा। ആ ധനത്തിന്റെ പവർ നോക്കിയേ. उस धन का शक्ति देखो, എത്ര തന്നെ. कितना मूल्यवान है वो धन। ഇനി നമ്മളത് നമ്മളെ പ്രോവർബ്സ് 27-24 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ नीति वचन 27 का 24, 27 അതിന്റെ 24. 27 का 24। क्योंकि संपत्ति सदा नहीं टलती। നോക്ക്, അത് എന്നേക്കും ഇരിക്കുന്നില്ല. देखो संपत्ति मतलब कौन सा संपत्ति? दुनिया का धन का जो कमाई हमने किया है हाँ। वो सदा के लिए नहीं टिकता, रहता नहीं है सदा के लिए। സാത്താൻ നമ്മളെ കണ്ടു തിരിക്കുന്ന എങ്ങോട്ടാണ്? देखो शैतान देखो हमारा आंख किधर को मुड़ा रहा है? ഈ അപ്രമേയ ധനത്തിൽ നിന്നും ये अगम्य धन से അത് പ്രകാശിക്കരുത്. वो अगम्य धन हमारे अंदर
चमकना नहीं चाहिए। അത് നിത്യ തേജസ്സോടെ വൃതന്മാർ കിട്ടരുത്. ये अगम्य धन जो अनंत काल का महिमा से भरा हुआ है, वो चमक हम विश्वासियों पर ना चमके। അതിന് അവൻ എന്ത് ചെയ്യും? इसलिए वो क्या कर रहा है? ആർക്കും കിട്ടുമെന്ന് നമുക്ക് നിശ്ചയമില്ല, നമുക്ക് സമാധാനം തരുന്നില്ല, നമുക്ക് നിശ്ചയമില്ലാത്ത ആ ധനത്തിലേക്ക് നമ്മുടെ കണ്ണുകളെ തിരിക്കും. शैतान क्या करेगा कि इस दुनिया में तू हमारे आंखों को फैलाकर एक ऐसा धन पर हमें नजर डालता है जिसका कोई गारंटी नहीं है कि सब व्यक्ति को वो ऐसा संसार का धन मिलेगा करके, लेकिन हमारा परिश्रम, हमारा मेहनत उस धन का कमाई के पीछे जाता है, शांति भी नहीं है, अशांति होकर निराशा में जीते रहता है। എന്നാൽ ക്രിസ്തു എന്ന ധനമോ लेकिन मसीह जो धन है എത്ര നാളുണ്ട്? कितना दिन तक रहेगा? ഇഹത്തിലുമുണ്ട്, ये दुनिया में भी है നിത്യം और सनातन सर्वदा के लिए है। ദൈവമുള്ള കാലത്തോളം. जब तक परमेश्वर है तब तक। കാരണം കർത്താവിന്റെ ആ നമ്മളോടുള്ള അവന്റെ ദയ എത്ര വലുതാണ്. प्रभु को इस विषय में, प्रभु को अपने धन देने के विषय में वो कितना दयावान है। ഇതെല്ലാം നമ്മള് സൊലോമോനാണ് ഈ കാര്യങ്ങളെല്ലാം പറയുന്നത്. ये सब जो नीति वचन सोलोमन ने लिखा है। സോളമനാണ് ഈ ലോകത്തിൽ ഏറ്റവും വലിയ ധനവാനായ വ്യക്തി. सोलोमन एक समय में सबसे धनवान व्यक्ति था ഇതിന് പുള്ളി തന്നെ പറയുകയാണ്. और वही सोलोमन कहता है, എക്ലീസിയാസ്റ്റിക് 4:8 വായിക്കുമ്പോൾ सभा उपदेश 4:8, एक्लेसियास्टिक सभा उपदेश, हाँ, कोई अकेला रहता है, कोई अकेला रहता है। ഒരു മനുഷ്യനെ കുറിച്ച് പറയുക. कोई नहीं है, मतलब एक व्यक्ति के बारे में बोल रहे हैं, उसके पास कोई सहयोगी नहीं। ആ, उसके बेटा है, हाँ, भाई है, हाँ। तो भी उसके परिश्रम का अंत नहीं होता। ആ. പരിശ്രമം താൻ കാരണമേ ഏകനേ होता। ഉള്ളൂ, താൻ ഏകനേ ഉള്ളൂ, देखो, മക്കളില്ല, ये- എന്നിട്ടും ധനം ഉണ്ടാക്കാനുള്ള പരിശ്രമം കുറയുന്നില്ല, तो പക്ഷെ തനിക്ക് തൃപ്തിയും കിട്ടുന്നില്ല. आगे बढ़ना। न उसकी आंखें धन से संतुष्ट होती देखो, है। ये हाँ, व्यक्ति अकेला है, उसके साथ सहयोगी के लिए कोई नहीं है, भाई नहीं, मित्र नहीं, कोई भी नहीं, फिर भी वो किस बात के लिए परिश्रम कर रहा है? दुनिया का धन को मैं कैसा भी कमाऊं, कमाते कमाते जा तो रहा है, लेकिन तृप्तता नहीं है। തൃപ്തി ഉണ്ടോ അവന്? तृप्ति है क्या? ഇല്ല. नहीं है। എന്നാ പൗലോസിനെ നോക്ക്, लेकिन पौलुस को देखना, ജയിലിൽ കിടക്കട്ടെ, जेल में जाने दो, തൃപ്തിയുണ്ട്. तृप्तता है। ആഹാരം ഉണ്ടെങ്കിലും ഇല്ലെങ്കിലും തൃപ്തിയുണ്ട്. वो भोजन है या ना है, भूखा हो या ना हो, तृप्तता है। ഞങ്ങൾ ദരിദ്രന്മാരാണ്. हम लोग दरिद्र लोग हैं। ആ പറയാണ്, वो कहता है എനിക്ക് തൃപ്തിയുണ്ട്. मैं तृप्त हूँ। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ഈ അപ്രമേയ ധനം അവന്റെ കയ്യിലുണ്ട്. ये अगम्य धन उसके अंदर है। ഓ, praise the Lord. मैं ഒരു വിശ്വാസിക്ക് एक विश्वासी को ഹൃദയംഗമായ തൃപ്തി കൊടുക്കുന്നത് ക്രിസ്തുവിന്റെ ധനമാണ്. हृदय पूर्वक संतुष्टि, तृप्तता और शांति जो अगर कोई कुछ चीज देता है, वो है मसीह का अगम्य धन। അതാണ് നമ്മുടെ തീമോഥെയോസ് ലേഖനത്തിൽ പൗലോസ് പറയുന്നത്, तिमोथी का पुस्तक में पौलुस कहता है, ഉണ്ണാനും ഉടുപ്പാനുണ്ട് മതി എന്ന് വെക്കണം. इसलिए तुम्हारे पास खाने के लिए और पीने के लिए है, वो काफी है, उसी में संतुष्ट रहो। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? നമുക്ക് അപ്രമേയ ധനമുണ്ട്. कि हर एक विश्वासी को अगम्य धन उसके पास है। അപ്പോൾ ഈ സോളമൻ പറയുക, ഞാൻ ഇത്രയൊക്കെ സമ്പാദിച്ചിട്ട് എനിക്ക് തൃപ്തിയില്ലെന്ന്. सोलोमन, ये देखो सोलोमन क्या बोल रहा है, एक व्यक्ति अकेला हो गया, उसने दुनिया का सबसे बड़ा धनवान होकर सब कुछ कमा लिया, लेकिन तभी भी वो तृप्त नहीं है। താൻ ഇതൊക്കെ എഴുതിയിട്ട് ഈ സൂര്യന് കീഴിലുള്ളത് ഒന്നിനും യാതൊരു വിലയുമില്ലെന്നും മായയാണെന്ന് പറഞ്ഞിട്ട് പറയുകയാണ്. അത് ഒരു ശൂന്യകാരത്തി, അതായത് സൂര്യന് മുകളിൽ ഒരു സ്ത്രീ ധനികയായി തീർന്ന് എല്ലാ ധനവും സമ്പാദിച്ച ഒരു സ്ത്രീയെ കുറിച്ച് പറയാൻ വേണ്ടിയാണ് ഈ കാര്യങ്ങളെല്ലാം പറയുന്നത്. तो प्रियो, ये सोलोमन ने उसने अपना जिंदगी का सारा अनुभव, वो अपने समय का अंत में आते समय में, जीवन का अंत में उसने जो भी कमाया, संसार का जो भी कमाया, उसने अपने आंखों से जो भी चीज देखा, वो सब कमाने के बाद आखिरी समय में आते समय में पश्चाताप में वो एक बात कहता है, सूरज के नीचे या इस धरती में जो भी बातें हैं, वो सब बातों को जो मैंने देखकर कमाया, ये सब माया है, इसका कोई भी लाभ नहीं, इसका कोई भी फायदा नहीं। ये क्यों लिख रहा है? सभा उपदेश लिखने का कारण ताकि वो श्रेष्ठ गीत लिखे। श्रेष्ठ गीत में एक ऐसा शून्यमी स्त्री को उसने देखा जो सूरज बादलों के भी ऊपर स्वर्गीय स्तर में उसने एक ऐसा धन संपत्ति कमाई हुई एक स्त्री है, वो बहुत धन्य हो गई और बहुत शांति से जी रहा है। तो वो बात समझने के लिए वो सभा उपदेश लिखकर बेच डाला। അവിടെ നമ്മൾ പിന്നീട് ഈ എക്ലീസിയാസ്റ്റിക്കിൽ തന്നെ 5:12 വായിക്കുകയാണ്. सभा उपदेश 5:12 नीति परिश्रम करने वाला चाहे थोड़ा खाए हाँ। या बहुत, तो भी उसकी नींद सुखदायक होती है। നോക്കുക, ധനവാൻ ഉറക്കം വരുന്നില്ലെന്ന്. तो भी उसका नींद जो है सुखदायक नहीं है करके, मतलब धनवान को अच्छा नींद नहीं मिलता। ഈ ഭൂമിയിൽ परंतु धनी का धन बढ़ने के कारण हाँ। उसको नींद नहीं आती। हाँ, वही पॉइंट। धनी का धन बढ़ने की वजह से क्या हो गया, उसको नींद नहीं आ रहा, मतलब धनवान को एक सच्चा विश्राम नहीं है। നമ്മള് ലാസറെ നോക്ക്, लाजरस को देखना, എന്തെങ്കിലും ഉറങ്ങാതിരുന്നിട്ടുണ്ടോ? ऐसा है क्या कभी सोया नहीं है?
എല്ലാം സുഖമായിട്ട് പറഞ്ഞു. वो रोज अच्छे से सोता था, ക്രിസ്തുവിന് ധനമുള്ളവർക്ക് क्योंकि जिसके पास मसीह का अगम्य धन है वो शांति पूर्वक विश्राम करता है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? യഥാർത്ഥ സ്വസ്ഥതയും സമാധാനവും ക്രിസ്തുവിന്റെ ധനത്തിലാണ്. क्योंकि सच्चा स्वस्थता और चैन जो आराम है, वो जो ठंडकपन का जो अनुभव खुशी है, वो मसीह का अगम्य धन पाए हुए लोगों के अंदर है। നമുക്ക് ഉറക്കം തരുന്ന ദിവ്യമായ ആ അപ്രമേയ ധനമാണ് ക്രിസ്തു. हमें नींद अच्छा चैन से सोने के लिए जो अच्छा नींद देता है, ऐसा असीम और अगम्य धन है प्रभु यीशु मसीह। നമ്മൾ അടുത്ത വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उसका अगला वाक्य 5:13 में हम पढ़ते हैं। എന്തായി തീരും? पढ़ना, അത് അവൻ അനർത്ഥമായിട്ട് തീരും. आगे पढ़ना। हाँ, मैंने धरती पर एक बड़ी बुरी बला देखी है, अर्थात वह धन जिसे उसके मालिक ने अपनी ही हानि के लिए रखा। देखो मतलब ये धन उसको क्या हो गया? हाँ। एक हानि, मलयालम में अनर्थ करके लिखा, उसको हानि के लिए वो धन है। എന്നാൽ परंतु ക്രിസ്തുവിന്റെ ധനം मसीह का धन ഏതെങ്കിലും വിധത്തിൽ कोई भी रीति से നമുക്ക് അനർത്ഥം വരുമോ? हमें अनर्थ या चोट पहुंचाएगा क्या? हमें हानि करेगा क्या मसीह का धन? അതെത്രയായാലും मसीह का धन जितना भी बढ़ने दो, ചെല്ലു പറയുന്നുണ്ട് അമൃതം അധികമായാൽ വിഷമാകും. हमने ऐसा ही कहावत है ना, अगर अमृत को ज्यादा पिया तो वो अमृत जहर बन जाएगा। എന്നാൽ ക്രിസ്തുവിന്റെ ധനത്തെ സംബന്ധിച്ചോളം लेकिन मसीह का धन का बहुतायत के विषय में ആ പ്രോവർബ്സ് ചേരുന്നില്ല. ये वो कहावत मसीह के धन के साथ नहीं जाएगा। പൗലോസ് ഒരുപാട് സമ്പാദിച്ചു पौलुस ने तो बहुत कमाया ക്രിസ്തു യേശുവിൽ. मसीह में, നമ്മളെയും വിളിക്കുന്നത് ഈ അപ്രമേയ ധനത്തിലാണ്. और हमें भी ये अगम्य धन पाने के लिए हमें भी बुला रहा है। പിന്നീട് നമ്മൾ അങ്ങോട്ട് വായിക്കുമ്പോൾ അതിന്റെ 14 വാക്യത്തിൽ उसका 5:14 അവിടെ അത് നശിച്ചു പോകും. पढ़ना। और वो किसी बुरे काम में उठ जाता है और उसके घर में बेटा उत्पन्न होता है, परंतु उसके हाथ में कुछ नहीं रहता। हाँ, मतलब वो कुछ नहीं रहता, मतलब वो खो बैठने का रीति में होता है, पैसा खो बैठता है। ആ പിന്നീട് നമ്മൾ പിന്നീട് ഒരുപാട് വാക്യങ്ങൾ അതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ പറഞ്ഞിട്ട് കർത്താവ് ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. तो ये इसका धन का खोने के विषय में बहुत सा वाक्य है, लेकिन प्रभु एक बात कहता है, മത്തായി 13:22 मत्ती का पुस्तक 13:22 में, നമുക്ക് എത്ര വചനം വായിച്ചിട്ടും കൊണ്ട് മനസ്സിലാകുന്നില്ല, हमें कितना भी वचन पढ़ने के बाद भी हमको समझ में नहीं आ रहा, ഫലം കഴിക്കുന്നില്ല. हम लोग फलवंत नहीं हो रहे हैं। 20-30 വർഷമായി हम लोग 20 साल हो गए, 30 साल हो गए, 50 साल हो गए, കുറഞ്ഞത് कम से कम 100% ഫലം കായ്ക്കേണ്ടത്. 100 മടങ്ങാണ്. विश्वासी लोग कम से कम कमले 100 गुना फलवंत विश्वासी होना चाहिए। എങ്കിലും लेकिन 60-30 എങ്കിലും എത്തിയില്ലായെങ്കിൽ अगर वो विश्वासी 60 या 30 गुना भी अगर वो फलवंत नहीं हुआ तो എന്നാൽ ഈ 13-22 വാക്യത്തിൽ പറയുന്നത് എന്താണ്? 13:22 में वहां पर क्या कहता है? ധനത്തിന്റെ വഞ്ചന നിമിത്തം पढ़ना। धन का धोखा शब्द लिखा है, धन का धोखा। धन क्या है? धोखा। അതുകൊണ്ട് इसलिए ഈ വചനമാകുന്ന ധനം, ये वचन जो सच्चा धन है, ആ ക്രിസ്തുവിന്റെ അപ്രമേയ ധനം मसीह का अगम्य धन ഉള്ളിൽ പ്രകാശിച്ചിട്ട് हमारे अंदर चमकने के बाद ഈ ലോകത്തിലെ ധനം ये संसार का धन ചപ്പൻ ചവറുന്നു എണ്ണാൻ അവന് കഴിയുന്നില്ല. उसको कूड़ा कचरा समझने नहीं हो पाएगा। പൗലോസ് എന്താ പറയുന്നത്? पौलुस ने क्या कहा? ഈ ധനത്തിന്റെ അതിശ്രേഷ്ഠത ജ്ഞാന നിമിത്തം मैं मसीह का ज्ञान का उत्तमता का श्रेष्ठता के वजह से തനിക്കുള്ളതെല്ലാം. उसके पास जो भी है, പൗലോസ് സാധാരണ മനുഷ്യനായിരുന്നില്ല, पौलुस कोई साधारण आदमी नहीं है। ദരിദ്രനായിരുന്നില്ല ഭൗതികമായിട്ട്. वो जब वो शाऊल था तो एक गरीब आदमी, भिखारी, ऐसा लेवल नहीं था वो। താൻ ധനികനായിരുന്നു ഭൗതികമായി. वो उस समय में सबसे बड़ा धनवान व्यक्ति था, जो बहुत दुनिया का धन के विषय में भी। പക്ഷെ ക്രിസ്തുവിന്റെ ധനം കിട്ടിയപ്പോൾ परंतु मसीह का अगम्य धन जब उसको मिला, അവൻ എന്ത് ചെയ്തു? उसने क्या किया? ഇതിനെ ചപ്പായിട്ട് കണ്ടു. ये सबको कूड़ा कचरा समझा, ഒരു റബ്ബിഷ് ആയിട്ട് കണ്ടു. मतलब एकदम कचरा, इसका कुछ भी फायदा नहीं है। കാരണം ക്രിസ്തുവിന്റെ ആത്മാവ് क्योंकि मसीह का आत्मा, ഈ ധനത്തിന്റെ പ്രകാശം അവന് ഉള്ളിലേക്ക് പ്രകാശിക്കും. ये मसीह का जो अगम्य धन का प्रकाश और ज्योति उसके अंदर प्रकाशित करता रहा। തന്റെ ഹൃദയത്തെ വഞ്ചിക്കാൻ സാത്താന് കിട്ടിയില്ല. उस शैतान को पौलुस का मन मिला नहीं धोखा देकर गिराने के लिए। അവന്റെ കണ്ണിനെ കുരുടാക്കാൻ പറ്റിയില്ല. शैतान ने कभी भी पौलुस का आंखों को अंधा कर दे करके ऐसा पौलुस का आंखें मिला नहीं। അവൻ ലവോദിക്ക സഭയിലുള്ള വ്യക്തിയായിരുന്നില്ല. क्योंकि पौलुस लवोदिका मंडली का व्यक्ति नहीं था। അവൻ ഈ പ്രകാശം वो ये प्रकाश തന്റെ സഹശിഷ്യന്മാർക്ക് കൂടെ കിട്ടണം. वो पौलुस बस यही चाहता था कि मुझे मिला हुआ प्रकाश और प्रकटीकरण मेरे सह भाइयों को, मेरे सहकर्मियों को भी मिले। അപ്പൊ സാത്താൻ നമ്മളെ വഞ്ചിക്കുന്നത് എവിടെയാണ്? इसलिए शैतान किस ഇതിന്റെ बात കാര്യത്തെക്കുറിച്ചാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. इस बात पर शैतान हमको धोखा देकर गिराएगा, ये एक विषय को हम सोच रहे हैं। ഈ അപ്രമേയ ധനം ये अगम्य धन को പൂർണ്ണ തേജസ്സോടെ संपूर्ण महिमा के साथ നമ്മെ കിട്ടാതിരിക്കാൻ हमें नहीं मिलने के लिए ശത്രു ഉപയോഗിക്കുന്ന ഒരു കാര്യമാണ് ധനത്തെ കുറിച്ചുള്ള ചിന്ത. शैतान जो बहुत से शस्त्र उसके पास है, हथियार है, उसमें से एक हथियार जो क्या इस्तेमाल कर रहा है?
दुनिया का धन का मोह दिखाकर प्रभु का अगम्य धन से हमें दूर करके बहलाता है। മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം 10-ാം അധ്യായം 23-ാം വാക്യത്തിൽ കർത്താവ് എന്താ പറയുന്നത്? मरकुस 10:23 में प्रभु क्या कहता है? ആ, यीशु ने चारों ओर देखकर अपने चेलों से कहा, हाँ। धनवानों का परमेश्वर के राज्य में प्रवेश करना कैसा कठिन ഇത് है। കേട്ടപ്പോൾ ശിഷ്യന്മാർ ആകപ്പാടെ പരിഭ്രാന്തരായി. ये सुनने के बाद धनवान लोग राज्य में प्रवेश करना कितना कठिन है बोला तो अगला वाक्य में चेले लोग घबरा गए। बोलो आश्चर्य होकर बोल रहा है, इससे तो फिर कौन प्रवेश करेगा? ധനം ഉള്ള വ്യക്തി ദൈവരാജ്യത്തിൽ പ്രവേശിക്കുന്നില്ലെന്നല്ല പറഞ്ഞത്. प्रियो, यहाँ पर ऐसा नहीं किया कहता है कि जिस व्यक्ति के पास धन है वो लोग परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं करेंगे, ऐसा नहीं लिखा है। പിന്നെ എങ്ങനെയാണ്? बल्कि कैसा लिखा है? സാത്താൻ ഒരുവന്റെ മനസ്സിനെ കുരുടാക്കി വഞ്ചിച്ചിട്ട് शैतान ने एक व्यक्ति को धोखा देकर उसको भरमा कर उसको आंखों को अंधा करके ആ ധനം ദൈവം എന്ന നിലയിൽ കാണുമ്പോൾ और फिर वो धन, संसार का धन यही तेरा यीशु है, यही तेरा परमेश्वर है, हाँ। ऐसा मानकर फिर वो एक जिंदगी जी रहा है। तो അപ്പൊ 24-ാം വാക്യത്തിൽ അത് കത്ത് വ്യക്തമാക്കി കൊടുത്തു. उसका अगला 24वां वाक्य में प्रभु वहां पर स्पष्ट कहता है, हे बच्चों, ആ, जो धन पर भरोसा रखते हैं, जो धन पर भरोसा करता है, ആ, उनके लिए परमेश्वर के राज्य में प्रवेश करना कैसा हाँ। देखो धनवान लोगों को नहीं, जो व्यक्ति धन पर हाँ। मतलब एक गरीब व्यक्ति भी धन पर आश्रय रखा तो राज्य में प्रवेश करना कठिन है। കാരണം നമുക്ക് ഏറ്റവും വലിയ ധനവാ കിട്ടിയിരിക്കുന്നത്. क्यों? क्योंकि प्रभु ने हमको सबसे बड़ा महाधन प्रभु ने हमको दिया है, എന്നിട്ടും तो भी അത് വില കുറച്ച് കണ്ടിട്ട് वो महाधन को मूल्य कम देखकर അതൊന്നുമില്ല എന്ന് കണ്ടിട്ട് मतलब वो मूल्य प्रभु का धन कुछ भी नहीं है उसको कूड़ा कचरा समझकर നമുക്ക് ദേമാസിനെ നോക്കുക. देमास को देखो। എന്നാൽ परंतु നമുക്ക് വസ്തുവകയുണ്ടെങ്കിൽ हमारे पास धन दौलत है तो അതാണ് അതിൽ ആശ്രയിക്കാതെ पर उस पर भरोसा ना करते हुए അത് ദൈവകാര്യങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഉപയോഗിച്ച് परंतु उसके लिए अगर प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल किया तो വേദപുസ്തകത്തിൽ എത്രയോ ധനികന്മാരുണ്ട്. वचन में देखो ना कितने सारे धनवान है जो अपना धन प्रभु का राज्य के बढ़ोतरी के लिए इस्तेमाल किया। ആ അങ്ങനെ നമ്മൾ ചെയ്യുമ്പോൾ ऐसा अगर हम कर रहे हैं तो मतलब वो धन पर भरोसा नहीं कर रहा അപ്പോഴും तो भी നമ്മുടെ വിശ്വാസവും ആശ്രയവും ക്രിസ്തുവിന്റെ तो അപ്രമേദനമായിരിക്കണം. धन है तो भी ज्यादा पैसा है बोला तो भी वो विश्वासी का मन में उसका आश्रय, उसका भरोसा, उसका सामर्थ सब कौन होना चाहिए? सिर्फ और सिर्फ प्रभु यीशु मसीह होना चाहिए। ലൂക്കോസ് സുവിശേഷം 12:15 വായിക്കുന്നത് लूका 12:15 में कहता है, ആ ധനവാനോട് പറയുകയാണ്, उस धनवान से कहता है നിനക്ക് ധാരാളം അത് സമൃദ്ധി ഉണ്ടായി, तेरे पास बहुत सा संपत्ति है तो भी പക്ഷെങ്കിൽ നിന്റെ ജീവന് ധനം അതെന്തായി? ജീവൻ ആധാരമല്ല. पढ़ना। क्योंकि किसी का जीवन हाँ। उसकी संपत्ति बहुत से नहीं होता। देखो उसका जीवन उसका संपत्ति का बहुतायत का कारण नहीं है, उसका जीवन जीने का कारण, കാരണം ക്രിസ്തു മാത്രമാണ് क्योंकि ജീവനാധാരം. उसका जीवन का आधार कौन होना चाहिए? सिर्फ मसीह होना चाहिए। അപ്പൊ നമ്മുടെ വിശ്വാസം इसलिए हमारा विश्वास കർത്താവിൽ നിന്ന് प्रभु में से മാറി ധനത്തിലേക്ക് വരാൻ പാടില്ല. प्रभु से हटकर संसार या धन के ऊपर नहीं जाना चाहिए। ഈ ആശ്രയം എന്ന് പറയുന്നത് തന്നെയാണ് വിശ്വാസം എന്ന് പറയുന്നത്. हम लोग जो बाइबल में भरोसा करना या आश्रय करना, इसी का ही अर्थ है विश्वास करना। അപ്പൊ 1 തീമോഥെയോസ് 6:17 നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. पहला तिमोथी 6:17 में हम पढ़ते हैं। എന്താണ്? क्या पढ़ते हैं? നിശ്ചയമില്ലാത്ത, നമ്മൾ നേരത്തെ അത് കണ്ടു. इस संसार का ऐसा धनवान धनवान को को आज्ञा दे हाँ। कि वे अभिमानी न हो हाँ। और चंचल मन पर चंचल धन मतलब ये धन सही हमेशा टिकेगा क्या? नहीं, चंचल धन स्थिर धन नहीं है। അപ്പൊ സഭയിലുള്ള വിശ്വാസികള് एक कलीसिया का विश्वासी लोग ഈ ധനത്തെ അധികമായിട്ട് കാണുന്നവരോട് യാക്കോബ് പറയുകയാണ്, मंडली में अगर लोग धन को अगर ज्यादा भरोसा करके जिएगा, ऐसे लोगों को याकूब कहता है അതിന്റെ 5-ാം അധ്യായം 2-ാം വാക്യം, 5:2 याकूब, तुम्हारा धन बिगड़ बिगड़ गया है, गया मतलब भ्रष्ट हो गया, सड़ गया है ആ, हमारे वस्त्रों को कीड़े खा गए और कीड़े खा गए। ആ. അതാണ് കർത്താവ് മത്തായി സുവിശേഷം 6:19 പറയുന്നത്. यही बात यीशु ने मत्ती 6:12 में कहा, ഇവിടുത്തെ ധനം 6:19 में കള്ളന്മാർ മോഷ്ടിക്കും, इधर का धन चोर लोग आके चुरा सकता है തുരുമ്പെടുത്തു പോകും. और उसमें जंग पकड़ सकता है എന്നാൽ അപ്രമേയ ധനം और कीड़ा पड़ सकता है, लेकिन अगम्य धन में कोई चोर चोरी नहीं कर सकता, जंग नहीं पकड़ेंगे और कीड़े नहीं आएगा। ഒരിക്കലും നമുക്ക് നഷ്ടമാകത്തില്ല. मतलब हमारा कभी नुकसान होगा ही नहीं, അത് കിട്ടുന്നവർക്ക് കിട്ടിക്കൊണ്ടേയിരിക്കും. और जिसको मिलता है उसको बहुत मिलता रहेगा। ആ ധനത്തിന് പ്രത്യേകതയുണ്ട്. ये अगम्य धन का खासियत एक स्वभाव है अगम्य धन का, അല്പം കിട്ടിയവന് जिसको थोड़ा मिलता है അത് കിട്ടിക്കൊണ്ടേയിരിക്കും. उसको और मिलता रहेगा, കാരണം അവൻ വഞ്ചിക്കപ്പെട്ടിട്ടില്ല. क्योंकि वो व्यक्ति धोखा नहीं खाया, धोखा में नहीं गिर रहा है। കാരണം ഈ തലമുറയിൽ इस पीढ़ी में
നമ്മുടെ ഹൃദയത്തെ സാത്താന് കിട്ടാതിരിക്കുന്നെങ്കിൽ, अगर इस पीढ़ी, इस समय में, इस युग में, इस पीढ़ी में अगर हमारा मन क्या, शैतान हमारा मन को अभी तक पकड़ा नहीं है, तो അവന് കിട്ടിയ ദൈവകൃപ, मतलब उस व्यक्ति को, उस विश्वासी को मिला हुआ प्रभु का अनुग्रह, അവന് മഹത്വം വർദ്ധിപ്പിക്കാനായിട്ട് അവൻ ഉപയോഗിക്കുന്നു. वो व्यक्ति क्या करेगा? उसको प्रभु का महिमा होने के लिए अपना जीवन को इस्तेमाल करेगा. പൗലോസ് കൊരിന്ത്യരോട് പറയുകയാണ്, पौलुस कोरिन्थ मंडली को कहता है, നിങ്ങൾക്ക് ലഭിച്ച കൃപ വൃഥാവായി കളയരുത്. तुमको मिला हुआ अनुग्रह वो व्यर्थ ना ठहराया जाए प्रियो. ഈ ധനം സമ്പാദിക്കണം. ये मतलब मसीह का ये धन को हमें क्या करना है? कमाते रहना है. അതിന് അഭിഷേകത്താൽ इसलिए अभिषेक के द्वारा ക്രിസ്തുവിന്റെ ഈ ധനം मसीह का ये धन നമുക്ക് അന്തരാത്മാവിൽ വെളിപ്പെട്ട് വരും. हमारा अंदरूनी आत्मा में इसका और प्रकाश प्रकट होते जाएगा. അവസാനം നമ്മൾ ധനത്തെ കുറിച്ച് എന്തായിരിക്കും പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത്? आखिरी में धन का विषय में हम लोग क्या प्रार्थना करना चाहिए प्रियो? ഒരു നല്ല പ്രാർത്ഥനയുണ്ട്. एक अच्छा प्रार्थना है बाइबल നമുക്ക് में. ധനം ഉണ്ടെങ്കിലും ഇല്ലെങ്കിലും मतलब हमारे पास धन हो, शारीरिक धन हो या ना हो, ഈ പ്രാർത്ഥന കേൾക്കാൻ ദൈവം 100% വിശ്വസ്തനാണ്. प्रभु लेकिन इस प्रकार का सच्चा प्रार्थना सुनने के लिए वो पूर्ण 100% वो ध्यान से सुन रहे हैं हमारा प्रभु. ऐसा मन रखता है प्रभु. നമ്മൾ പ്രോവർബ്സ് 30:8 വാക്യം, नीति वचन 30 का 8, प्रोवर्ब्स 38. अर्थ और झूठी बात मुझसे दूर रख. हाँ. मुझे न तो निर्धन कर और न धनी बना. हाँ. प्रतिदिन की रोटी मुझे खिलाया कर. നോക്കുക, വ്യാജവും ഫോഷ്കും അത് ഈ ധനത്തെ കുറിച്ച് പറയുക. मतलब जो झूठा बात है उससे मुझे दूर रख. मतलब झूठा बात मतलब क्या? संसार को कैसा भी मैं धन में कमाते रहूं, वो है झूठी बात. എന്നോട് അകറ്റണമേ, ये सब बातें क्या करना? मुझसे दूर रखना. എനിക്ക് ദാരിദ്ര്യം തരരുത്, मुझे दरिद्रता भी ना देना എനിക്ക് സമ്പത്തും തരരുത്, और धन भी ना देना, धनवान का धन भी ना देना. എന്റെ ദിവസമുള്ള റൊട്ടി നീ തന്നെയാണ്. परंतु मेरा प्रतिदिन का रोटी कौन है? प्रभु यीशु मसीह आप है. പ്രിയമുള്ളവരെ, ये प्रियो, ഇത് വാഗ്ദാനത്തോടുകൂടി എല്ലാ വാഗ്ദാനവും ക്രിസ്തുവിൽ ഉപയോഗമാണ്. ये एक प्रतिज्ञा के साथ दिया हुआ बात है प्रियो. और मसीह में जितना भी प्रतिज्ञा है वो हाँ में हाँ है. കുടുംബ ജീവിതത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ കർത്താവ് എബ്രായ ലേഖനം 13 അധ്യായത്തിൽ പറയുന്ന ഒരു വാഗ്ദത്തം എന്താണ്? हमें कुटुंब के जीवन के विषय में इब्रानियों की पुस्तक 13 अध्याय में पारिवारिक जीवन के विषय में प्रभु का प्रतिज्ञा क्या है? വിവാഹം എല്ലാവർക്കും മാന്യമാണ്. जो विवाह जो है हमेशा आदर पूर्वक है. പക്ഷെങ്കിൽ परंतु ദൈവം നമ്മളെ നടത്തണമെങ്കിൽ प्रभु अगर हमको चलाना है तो എന്തായിരിക്കണം? क्या होना चाहिए? എന്താണ് വായിച്ചത്? क्या हम पढ़ते हैं? ദ്രവ്യാഗ്രഹമില്ലാതിരിപ്പീൻ. वो 4 पढ़ना. विवाह सब में आदर की बात समझी जाए हाँ. और विवाह बिछोना निष्कलंक रहे. हाँ. क्योंकि परमेश्वर व्यभिचारियों हाँ, और? परस्त्रीगामियों को न्याय करेगा. परिसिक ग्राम में मतलब वो क्या, मतलब जो धन के अभिलाषा करने वाले लोगों के विषय में भी कहा गया उसमें. हमारा स्वभाव लोभ रहित. लोभ रहित रहना. उसमें लोभ या मोह अभिलाषा बोलो वो धन के कमाई के विषय में वो नहीं होना चाहिए. നമ്മൾ ആരെ ആഗ്രഹിക്കണം? हम लोग किसका आग्रह करना है? കർത്താവിനെ. प्रभु को. സ്വർഗത്തിൽ എനിക്ക് ആരുള്ളൂ? स्वर्ग में मेरे लिए कौन है? ഭൂമിയിലും भूमि में. എന്താണ് നമ്മൾ ആഗ്രഹിക്കേണ്ടത്? इसलिए प्रिय हमें क्या आग्रह करना ഈ चाहिए? അപ്രമേയ ധനത്തിന്റെ ഉടമസ്ഥനെ ഒന്ന് കാണണം. ये अगम्य धन का सच्चा मालिक कौन है? एक बार आंखों के आगे मिलाकर मैं उसको देखना चाहता हूँ. എന്നെ ധനികനാക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നവരെ ആ മുഖം ഒന്ന് കാണണം. मैं एक ऐसा मैं उस व्यक्ति को मिलना चाहता हूँ जो चाहता है कि मैं धन से और धनवान धनी होकर बड़ा धनवान बनने का चाहत रखने वाला उस प्रभु को मैं देखना चाहता हूँ. നിന്റെ മനോഹരത്തെ കാണുവാനും आपको सुंदरता को देखने के लिए നിന്റെ ആലയത്തിൽ വസിപ്പാനും और तेरा मंदिर में बसने के लिए എത്ര ആത്മാർത്ഥമായ പ്രാർത്ഥനയാണ്. कितना सच्चा मन का प्रार्थना है वो. നമ്മള് ആരാണ് വാസ്തവത്തിൽ? इसलिए प्रिय हम लोग वास्तव में कौन है? आत्मिक नजरिए में നമ്മുടെ ദൈവദൃഷ്ടിയിൽ हम लोग परमेश्वर के नजर में हम लोग कौन है? നമ്മൾ ചെറിയ ആൾക്കാരല്ല. हम लोग छोटे या गरीब लोग है क्या? है. കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है നമ്മള് പറയും നമ്മള് കർത്താവ് പാപികൾക്ക് വേണ്ടിയാണ് മരിച്ചത്. हम लोग वचन पढ़ के बोलते हैं यीशु तो पापियों के लिए आके मरा ना. നമ്മള് ശത്രുക്കളായിരുന്നു, हम लोग शत्रु थे, നമ്മള് അഭക്തരായിരുന്നു, हम लोग अभक्त थे. ഒക്കെ ശരിയാണ്. ये सब वो बातें सत्य है. എന്നാ കർത്താവ് പറയുന്നത് എന്തറിയാമോ? लेकिन प्रभु ने ऐसा नहीं कहा. ഞാൻ എന്റെ സ്നേഹിതന്മാർക്ക് വേണ്ടി ജീവനെ കൊടുക്കും. मैं मेरे मित्र के लिए अपना जान देने आया हूँ. Praise the Lord. हमें നമ്മള് അവന്റെ സ്നേഹിതരാണ്, अगर हम लोग उनके प्रिय मित्र है, നാം അവന്റെ കമ്പാനിയൻസ് ആണ്. हम लोग उनके सहभागी है. നമ്മളെ അതുപോലെ ധനസ്ഥിതിയിൽ എത്തിച്ചിട്ടാണ് അവൻ നമ്മളെ വിളിക്കുന്നത്. और मतलब प्रभु ने क्रूस में मरने से पहले ही हमें तुम लोग ऊंचे धनवान हो क्योंकि मित्र मतलब सहभागी ऐसा बड़ा प्रेम दिखाकर दर्जा देकर हमारे लिए वो मरा. വെളിപ്പാട് പുസ്തകം 1-ാം അധ്യായം प्रकाशित वाक्य पहला अध्याय അതിന്റെ 5-ാം വാക്യത്തിൽ वाक्य 5 में 6-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുകയാണ്. उसका 5 का आखिरी भाग.
അവിടെ 3 കാര്യമാണ്. तो 3 बातें हैं. जिसने हमसे प्रेम किया, നമ്മളെ സ്നേഹിക്കുന്നവൻ, जिसने हमसे प्रेम किया, प्रकाशित वाक्य 1 का 5 का आखिरी भाग में, जिसने हमसे प्रेम किया, और उसने अपने लहू के द्वारा हाँ. हमें पापों से छुड़ाया है. आगे हमें एक राज्य हाँ और अपने पिता परमेश्वर के लिए याजक भी बना दिया. आमेन. उसी की महिमा और पराक्रम भी നോക്ക, നമ്മളെ ആരാക്കിയവൻ? हमें क्या क्या बनाया? നമ്മളെ സ്നേഹിച്ചു, हमसे प्रेम किया നമ്മുടെ പാപം പോക്കി, और हमारा पाप को धोकर शुद्ध कर दिया, നമ്മളെ പിതാവായ ദൈവത്തിന് और पिता परमेश्वर का महिमा के लिए ആരൊക്കെയാക്കി തീർത്തു? हमें क्या क्या बनाया? राजा और याजक बनाया. അത് കർത്താവിനെ പോലാക്കിയത്. मतलब किसके समान बनाया? प्रभु के समान बनाया. കർത്താവ് മഹാപുരോഹിതനാണ്, प्रभु हमारा महायाजक है അവൻ മഹാരാജാവാണ്, और वो महाराजा है, അവൻ ദൈവത്തിന്റെ പുത്രനാണ്. और यीशु मसीह परमेश्वर का पुत्र है. നമ്മള് ദൈവമക്കളാണ്, हम भी परमेश्वर के पुत्र है. നമ്മള് हम പുരോഹിതന്മാരാണ്, लोग भी सहयाजक है നമ്മള് और രാജാക്കന്മാരാണ്. हम भी सह राजा है. ആരെങ്ങനെ ആക്കി തീർത്തു? ये किसने किया? കർത്താവായ യേശു. उस प्रभु यीशु मसीह ने. ഈ അപ്രമേയ ധനത്തിന് നമ്മളെ യോഗ്യരാക്കി. ये अगम्य धन का हमें योग्य बनाया, हमें काबिल बनाया, हमें क्वालिफाई किया. എല്ലാം യേശു മരിച്ചത് കൊണ്ട് പ്രാബല്യത്തിൽ വന്നു. और ये सब क्यों हो गया? जिसने वाचा बनाया, उसका मृत्यु प्रमाण बनाने वाला व्यक्ति, उसने मृत्यु सहा, तब प्रमाण को शक्ति मिला. अगर प्रभु मरता नहीं तो प्रमाण को शक्ति नहीं मिलता था. നമ്മള് ന്യായപ്രമാണത്തിന് കീഴെയല്ല. हम लोग अभी व्यवस्था के अधीन में नहीं है. ഇന്ന് എല്ലാം അത് ന്യായപ്രമാണം പറയുന്നത് व्यवस्था कहता है അത് ചെയ്യുന്നവർ അതിനാൽ ജീവിക്കും. जो व्यवस्था करेगा उसके द्वारा जिएगा. എന്നാൽ പുതിയ നിയമം लेकिन नया नियम ഈ മരണപത്രികയോടുള്ള ബന്ധത്തിൽ जो इस मृत्यु का प्रमाण के आधार पर വിശ്വസിക്കുന്നവൻ ജീവിക്കും. जो विश्वास करेगा वो उसके द्वारा जिएगा. Praise the Lord. Amen. ആരെയാണ് വിശ്വസിക്കേണ്ടത്? किस पर विश्वास करना है? ആരെയാണ് ആശ്രയിക്കേണ്ടത്? किस पर हमें आश्रय करना है? ഈ അപ്രമേയ ധനത്തിന്റെ ഉടമസ്ഥനെ. ये जो अगम्य धन का सच्चा मालिक है प्रभु यीशु मसीह पर. നാം അവനെ ആശ്രയിക്കുമ്പോൾ अब हम जब उनके ऊपर आश्रय और भरोसा करते हैं, നമ്മൾ അവന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപമായിക്കൊണ്ടിരിക്കും. तब हम उनके रूप में अनुरूप होते जा रहे हैं. നമ്മളെ രാജാക്കന്മാരാക്കി, उन्होंने हमें राजा बनाया, ദൈവമക്കളാക്കി, परमेश्वर का संतान बनाया, പുരോഹിതന്മാരാക്കി, सहयाजक बनाया, ആ ഉന്നതമായ സ്ഥാനം നമ്മൾ കണ്ടിട്ട് और ये ऊंचा पदवी प्रभु ने हमारे लिए सब करके बना के रखा है. ये आत्मिक आंखों से जब हम देखेंगे, ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ നമുക്ക് അത് ഈ നിത്യമായ നശിച്ചു പോകാത്ത എന്നേക്ക് നിൽക്കുന്ന നമുക്ക് സുഖമായി ഉറങ്ങാൻ കഴിയുന്ന ഒരു ധനത്തിന്റെ ഉടമസ്ഥനാക്കി തീർത്ത ദൈവത്തിന് നന്ദിയോടെ സ്തോത്രം ചെയ്യുവാൻ ദൈവം നമ്മെ വിളിച്ചിരിക്കുക. इसलिए आओ उस महान प्रभु को हम लोग धन्यवाद दे, जिसने हमें धनी बनाया और हमें स्वर्ग राज्य का विरास का हकदार बनाया, या और एक ऐसा स्वर्गीय धन दिया जो कभी सड़ेगा नहीं, जो कभी खराब नहीं होगा, वो हमेशा अजर मिरास के रूप में स्थिर टिका रहेगा. और ये धन का कमाई होने पर भी हमको अच्छा विश्राम देकर सो सके, ऐसा विश्राम देने वाला महान प्रभु को हम लोग धन्यवाद देते रहे. प्रियो, ഇരുട്ടിൽ നിന്ന്, हमें अंधकार से, ഇത് പറഞ്ഞാൽ സാത്താൻ രാജ്യത്തിൽ നിന്ന് मतलब शैतान का राज्य से നമ്മളെ തന്റെ പുത്രന്റെ രാജ്യത്തിൽ ആക്കി തീർത്ത और पुत्र का राज्य में, मतलब अद्भुत ज्योति में ले आने वाला, നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? हमें क्या करना है? നന്ദിയോടെ സ്തോത്രം ऐसा प्रभु का सद्गुण का घोषणा सर्वदा करते रहे. पहला पत्रोस 2:9. അവന്റെ അത്ഭുത ഗുണങ്ങളെ ഘോഷിപ്പാൻ उनका अद्भुत गुणों को घोषणा करने के लिए നാം തിരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ടവരാണ്. हम लोग एक चुने हुए राजकीय पदाधारी लोग हैं. ഇതെല്ലാം നമ്മളെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ആ മരണപത്രികയിൽ നമുക്ക് വേണ്ടിയുള്ള അവന്റെ കൃപയുടെ ദാനമാണ്. प्रियो, ये सब प्रभु का मृत्यु का प्रमाण में लिखा हुआ बातें हैं, जो उसका अनुग्रह है कि प्रभु को भाया ये सब बातें लिखकर हमारे नाम पे कर बैठे. അത് പൂർവ്വകാലങ്ങളിൽ മറന്നു കിടന്നിട്ട് और वो हम लोग एफेसियों में हमने पढ़ा कि पुराने कालों में, पुराने युग में ये सब बातें छुपा हुआ था, ഇപ്പോൾ പരിശുദ്ധാത്മാവിൽ परंतु आज पवित्र आत्मा के द्वारा അവന്റെ അപ്പോസ്തലന്മാർക്ക് വെളിപ്പെട്ടു. उसके प्रेरितों को प्रकट हुआ, അതോ ജാതികൾ ताकि अन्य जाति लोग भी, ഒരു നന്മയും ഇല്ലാതിരുന്ന, जिनके पास कोई भी कुछ भी भलाई नहीं है, ഒരു ധനമില്ലാതിരുന്ന, कोई भी धन नहीं है, വെറും വെറുക്കപ്പെട്ട वो एकदम टुकराए हुए लोग, നമ്മൾ हम जैसे लोग ഈ അപ്രമേയ ധനത്തിന് ഭാഗികളായി. ये अगम्य धन का सहभागी हो सके. ഇത് ദൈവഹൃദയത്തിന്റെ സന്തോഷമാണ്. ये प्रभु का हृदय का बहुत बड़ा आनंद है कि हमें उनका धन दे सके. ആ ഒരു ലക്ഷ്യത്തിലേക്കാണ്. ഇതിന് നമ്മളെ ഹൃദയത്തെ സാത്താന് കിട്ടരുത്. प्रियो, इसके लिए उस लक्ष्य में दौड़े. इस लक्ष्य में दौड़ते समय में हम जैसे विश्वासियों का मन शैतान के हाथ में नहीं आना चाहिए. അത് കർത്താവിനോട് പറയണം. इसलिए प्रभु को कहना है, കർത്താവ് തന്നെ പ്രാർത്ഥിച്ചു, प्रभु ने खुद प्रार्थना किया, പിതാവേ हे पिता, എനിക്കുള്ളവർ जो मेरे हैं, എന്നെ പോലെ ലോകത്തിൽ നിന്നുള്ളവരല്ല. मेरे समान ये वे लोग भी संसार के लोग नहीं है. ഞാൻ സ്വർഗത്തിൽ നിന്നുള്ളതുപോലെ जैसा मैं स्वर्गीय हूँ, ഇവരും സ്വർഗീയന്മാരാണ്. वैसे वे लोग भी, मतलब हम लोग भी स्वर्गीय है.
ഞാൻ ഒരു കാര്യം നിന്നോട് ചോദിക്കാം, हे पिता परमेश्वर, मैं एक बात का अपेक्षा करता हूँ। അവരെ ഇങ്ങ് എടുക്കണമെന്നല്ല, मैं ये नहीं प्रार्थना करता कि उनको संसार से उठा ले, പിന്നെ എന്ത് വേണം? बल्कि उस दुष्ट जन से बचाए रखे। Praise the Lord. मैं ഈ പ്രാർത്ഥന ഫലിക്കണ്ടേ? ये प्रार्थना फलवंत होना चाहिए कि नहीं प्रियो? നമ്മളും കൂടെ ചേരണം. इसलिए हमें भी सहयोग देना है। കർത്താവേ, हे प्रभु, എന്റെ ഹൃദയം मेरा मन ക്രിസ്തുവിന്റെ അപ്രമേയ ധനത്തെ കണ്ട് സന്തോഷിക്കണം. मेरा मन और मेरा हृदय सिर्फ मसीह का अगम्य धन को देखकर ही तृप्त रहता है। ഞാൻ കിടക്കുമ്പോൾ मैं जब सोता हूँ, എന്റെ അവസാന ചിന്ത ഈ ക്രിസ്തുവായിരിക്കണം. मेरा आखिरी विचार मसीह का धन रहना चाहिए। ഞാൻ രാവിലെ ഉണരുമ്പോൾ मैं जब सवेरे उठता हूँ, എന്റെ ആദ്യത്തെ ചിന്ത मेरा पहला विचार എന്റെ കർത്താവായിരിക്കണം. मेरा प्रभु का धन और प्रभु रहना चाहिए। അങ്ങനെയാണെങ്കിൽ ऐसा है तो എത്ര ശ്രേഷ്ഠമായ ഒരു ധനത്തിന് അവൻ അവകാശിയാണ്. कितना बड़ा श्रेष्ठ मिरास का धन का वो सहभागी है प्रियो। പ്രിയപ്പെട്ടവരെ, നമ്മളെ ദൈവം വിളിച്ചതിന് വേണ്ടി इसलिए हे प्रियो, प्रभु ने इसीलिए तो हमें बुलाया है। താൻ വിളിച്ചത് തന്റെ വിശുദ്ധന്മാരിൽ വ്യാപരിക്കാൻ പോകുന്ന ധനത്തിന്റെ മഹത്വം നമ്മൾ കാണുവാൻ, अपने प्रिय लोगों, संतान लोगों को जिनको प्रभु ने बुलाया, वो चुने हुए लोगों के अंदर ये असीम धन का महिमा उन पर बहाए जाए, അത് ये बात को പ്രകാശിപ്പിക്കാൻ प्रकाश हो जाए। ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് എന്നെ സഹായിച്ചു എന്ന് പോലും പറയാം. ये बात प्रकाश होने के लिए पवित्र आत्मा मुझ पौलोस को प्रकाशित किया, ऐसा तुम्हें भी प्रकाशित होने के लिए मैं यत्न करता हूँ। അത് ഇവിടെ മാത്രമല്ല, वो सिर्फ अभी के लिए नहीं, സ്വർഗത്തിലും स्वर्ग में भी, ദൂതന്മാരുടെ ഇടയിൽ, स्वर्गदूतों के सामने, അധികാരികളുടെ ഇടയിൽ स्वर्गीय अधिकारियों के सामने ഈ അപ്രമേയ ധനം, ये अगम्य धन, അതിന്റെ മർമ്മം വെളിപ്പെടുത്താൻ उनका भेद उनको भी प्रकट हो जाने के लिए ഈ ധനികരായ നമ്മൾ അങ്ങോട്ട് പോവുക. हम जैसे धनवान लोग स्वर्ग में जाएंगे, मसीह का अगम्य धन का प्रकाश उनको देने के लिए। मैं സ്വർഗത്തിലുള്ള ദൂതന്മാരെക്കാൾ നമ്മൾ എത്ര ധനികരാണ്. मतलब हम लोग स्वर्गीय या जो स्वर्गदूत है उनसे भी कितने बड़े धनवान है हम लोग പോവുകയാണ്. हम लोग जा रहे हैं। അവർ അത്ഭുതപ്പെട്ടിരിക്കുകയാണ്. स्वर्गदूत लोग आश्चर्य होकर देख रहे हैं, ഇത്ര വലിയ ധനത്തിന്റെ ഉടമസ്ഥ इतने बड़े धनवान लोग। അവർ പ്രത്യക്ഷനാകുമ്പോൾ जब वो लोग प्रकट होंगे, നാം तब हम അവനിരിക്കുന്നത് പോലെ जब प्रभु प्रकट होगा, तब हम भी उसके समान, जैसा वो है वैसे हम भी उसी के समान प्रकट होंगे। മനസ്സ് പുതുക്കി രൂപാന്തരപ്പെടാം. इसलिए आओ हम लोग मन को रूपांतर कर कर नया होते जाए। ഈ ധനത്തിന് നിശ്ചയം പ്രാപിക്കാം. इस धन का पूरा भरोसा और पक्कापन अभी अपने मन में पाए। അത് നമുക്ക് വിശ്രമം തരുന്നതാണ്. और ये धन में अगर हमारे पास धन है, स्वर्गीय धन है, तो हमको अच्छा विश्राम मिलेगा। ആ ലക്ഷ്യത്തിലേക്ക് ദൈവം നമ്മെ വിളിച്ചിരിക്കുന്നു. उस लक्ष्य की ओर प्रभु ने हमको बुलाया है। അത് നമ്മളെ നടന്നുകൊണ്ട് എടുക്കുകയല്ല, वो हम लोग चल चल के नहीं जा रहे, നമ്മൾ ഓടിപ്പോവുകയാണ്. हम लोग भाग के जा रहे हैं। ഓടുകയാണ് हम लोग भाग रहे हैं കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക്. प्रभु के पास, Praise the Lord. Amen. കാരണം നമ്മൾക്ക് ഈ ധനം അത്രമാത്രം മഹത്വമാണ്. क्योंकि वो धन उतना मूल्यवान है। प्रियो, കർത്താവ് സഹായിക്കട്ടെ. प्रभु हम सबको सहायता करे। Praise the Lord.